मागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा केला ऋणी नारायण नोहे क्षण वेगळा घालून या भार माथा अवघी चिंता वारली केला ऋणी नारायण नोहे क्षण वेगळा तुका म्हणे वचनासाठी नामकंठी हरिले केला ऋणी नारायण नोहे क्षण वेगळा मागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा केला ऋणी नारायण नोहे क्षण वेगळा. संगीत कीर्तन आपण जगद्गुरु जगद्वंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि परमार्थातील दिव्य अनुभव वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा हा अभंग. या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करू. श्री संतांची माझा चरणावर
शांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख हागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा केला ऋणी नारायण नोहे क्षण वेगळा. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आपला हा श्री मार्गशीर्ष महिन्याच्या निमित्तानं असणारा महिनाभराचा उत्सव आणि या उत्सवातील त्यांनी असणारी ही 7व्या क्रमांकाची भगवंताची कीर्तनरूपी सेवा ही अकारण करुणावरून आले. भक्तकाम कल्पतरू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून स्वतःचा अनुभव वर्णन करून सांगतात. परमार्थातील असणारा दिव्य अनुभव तुकोबरा या अभंगातून वर्णन करून सांगतात. काय सांगतात मला म्हणतात ते पहा, भगवंताचं प्रेम अंतकरणात निर्माण झालं, त्याच्या प्राप्तीची आस अंतकरणामध्ये निर्माण झाली आणि त्याच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात केली. तो प्रवास एवढा सुखकर झाला की परमात्म्यापर्यंत सहज जाऊन पोहोचला. परमार्थाचा प्रवास सुखरूप झाला. प्रपंचाचा प्रवास सगळ्यांचा सुखरूप होतो असं नाही. प्रपंच त्यांनी खडतरत असतो. परमार्थात आल्यानंतर त्यांनी महाराज त्या प्रपंचाची खडतरता थोडी सुद्धा जाणवत नाही. तेवढे मोठे आघात आले तरी सुद्धा तो त्या भगवंताच्या चिंतनामध्ये मस्त होऊन फक्त भगवंताकडेच लक्ष ठेवून राहतो. प्रपंच त्याला त्रास देत नाही. लोकांच्या दृष्टीनं प्रपंचात तो त्रस्त झाल्यासारखा जरी दिसत असला तरी सुद्धा तो मात्र भगवंताच्या दिशेनं भगवंताला लक्ष करून चालत असल्या कारणाने या सगळ्या दुःखांना, या सगळ्या त्रासांना, या सगळ्या संकटांना नव्याने समजतो. त्याला काही फारसं वाटत नाही. तुकोबरायांच्या जीवनात फार कठीण प्रसंग आले पण त्या प्रसंगांना तुकोबराय वर्णन करून सांगत नाहीत प्रकर्षाने. कुठे कुठे सांगितले सुद्धा पण विशेष रूपाने काय सांगितलं असेल तर परमार्थ सांगितला आणि परमार्थातला सुद्धा स्वतःचा अनुभव सांगितला. तो परमार्थातला अनुभव फार म्हणतो. तुकोबराय अनुभव सांगतात मागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा अनुभव सांगतो. म्हटले कशाचा अनुभव? भक्ती भाग्याचा. मी भगवंताची भक्ती केली आणि फक्त भक्ती केली असं नाही, भावयुक्त अंतकरणानं भगवंताची भक्ती केली. त्या भावयुक्त अंतकरणानं केलेल्या भगवंताच्या भक्तीनं माझं भाग्य उदयाला आलं आणि त्या भाग्याचा असणारा अनुभव मी तुमच्या समोर सांगतो. भक्तिभाव भाग्याचा, भक्तिभाव भाग्याचा, भाग्याचा अनुभव सांगतो. काय अनुभव आहे सांगा महाराज? मला सांगतात जगाचा मालक जो सर्व नियंता असणारा परमात्मा, त्या परमात्म्यावर आमचं ऋण झालं. तो आमचा ऋणी झाला. आम्ही त्याला ऋणी केलं आणि तो परमात्मा आता अखंड आमच्याजवळ सदैव त्यांनी वास्तव्य करतोय. हा माझा अनुभव आहे. केला ऋणी नारायण नोहे क्षण वेगळा. नारायण आमचा ऋणी झाला. आम्ही त्याला ऋणी करून ठेवलं आणि तो परमात्मा आता क्षणभर सुद्धा आम्हाला सोडून राहत नाही. अखंड आमच्याजवळ सदैव असतात. अशा पद्धतीने वास्तव्य करतो. कसं काय महाराज तुम्ही देवाला ऋणी करून ठेवलं? परमात्मा अखंड तुमच्याजवळ वास्तव्य करतो. काय असं साधन केलं म्हणून तुम्हाला परमात्मा प्राप्त झाला, तुमचा ऋणी पण झाला आणि तुमच्याजवळ सदैव राहू लागलं? काय केलं तुम्ही साधन? तुकोबराय साधना सांगा. ते म्हणले काय नाही, भगवंताच्या समोर गेलो, भगवंताबरोबर संवाद साधला आणि देवाबरोबर संवाद साधत देवाबरोबर बोलत माझ्या अंतकरणातल्या परमार्थाविषयीच्या भावना भगवंताच्या समोर स्पष्ट केल्या आणि स्पष्ट करून देवाला सांगितलं की मी तुझ्या दिशेने येण्याकरिता निघालो. आता त्यांनी तू मला स्वतः तुझ्या सामर्थ्याने तुझ्यापर्यंत घेऊन हे तुका म्हणे आता फुल्या सायासे हे आम्हा जगदीशे सांभाळा. देवा तू तुझ्या सामर्थ्याने आम्हाला सांभाळ. आम्ही संतांच्या संगतीत परमार्थ करण्याकरिता तू तुझ्या सामर्थ्याने आम्हाला सांभाळत अशी विनंती भगवंताच्या समोर केली आणि संपूर्ण परमार्थाचा भार भगवंतावर घालून दिला आणि देवावर भार घालून त्यांनी निश्चिंत राहिलो. त्याचा परिणाम काय झाला असेल तर परमात्म्याने स्वतःच आम्हाला या मुद्द्यापर्यंत नेलं आणि परमात्मा हे घालून या भारमाथा अवघी चिंता भार कोणत्याही प्रकारची चिंता राहिली नाही. देवाच्याच डोक्यावर भार घातला आणि अखंड देवाचं चिंतन करत राहिलो. कुणी सांगितलं महाराज तुम्हाला हे साधन की ज्या साधनामुळे तुम्हाला प्रत्यक्ष परमात्मा भेटला, तुमचा ऋणी झाला, अखंड तुमच्याजवळ राहतोय, तुम्हाला परमात्म्याचं भाग्य प्राप्त झालं, त्याचा अनुभव सुद्धा तुम्ही सर्वांच्या समोर सांगतात. हे साधन तुम्हाला सांगितलं कोणी? कृपा करून सांग. तुकोबराय म्हणले साधू संतांची वचन आणि भगवंतानं दिलेलं वचन या दोन गोष्टींचा समन्वय आम्ही साधला. साधू संतांनी त्यांनी सांगितलंय पहा
तुम्हाला जर जीवनामध्ये शरणागती करायची असेल तर भगवंताची त्याला मनवणी शरण जावे. सर्व भावे देवासी तो हा उतरला पार भव दुष्कर नदीचा. संतांनी सांगितलं भगवंताला शरण जा, शास्त्रानं सांगितलं भगवंताला शरण जा, वेदानं सकल शास्त्रांचा विचार आणि इतुकाचे निर्धार. विठोबासी शरण जावे विठोबाला शरण जा असं त्यांनी महाराज शास्त्रांनी सांगितलं. वेदाला विचारलं, वेद अनंत बोलिला, हे अर्थ इतुकाची साधिला. विठोबासी शरण जावे निधनिष्ठा नाम गावे. वेद अनेक काही प्रकाराने बोलतोय, पण वेदातला संपूर्ण निष्कर्ष शोधून काढला तर एकच गोष्ट कळाली की वेदाचं वचन आहे भगवंताला शरण जा, विठोबाला शरण जा, म्हणजे तो त्यांनी तुम्हाला सांभाळेल. साधू संतांनी सुद्धा हेच सांगितलं. भवसागर तरता हे कार्य करीत असा चिंता, पहिलो भाग आता कटी करत घेऊन त्याचे पायी घाला गती, मूल नेले जगजेती भावा एकासाठी घाला. देवाने स्वतः सांगितलं की माझ्या शरणागती द्या. तो म्हणतोय सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. शरण्या, मी तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देईन. अनन्य भावानं जर माझी शरणागती करत असाल तर संसाराचा भार सुद्धा मी तुमचा चालवेन. हे अनन्यश्चैतो मां ये जना परिभासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. सर्व काही मी करतो, तुमच्या संसाराचा भार उचलतो आणि तुम्हाला मोक्ष सुद्धा प्राप्त करून देतो, फक्त तुम्ही मला शरण. जो होय माझा अनन्य शरण दयाची निवारली जन्म मरण, म्हणून शरणागता शरण्य हीची असा मीच आहे की मला शरण यावं. शरण येण्यास योग्य आहे मी, म्हणून सगळ्यांनी मला शरण यावं आणि अखंड माझं चिंतन नामस्मरण करत राहावं असं देवही सांगतोय आणि असं संतही सांगतायत. म्हणून देवाच्या वचनावर विश्वास ठेवला आणि संतांच्या वचनावर विश्वास ठेवला आणि त्या वचनाकरिता भगवंताचं नाम कंठात धारण केलं आणि म्हणून हा अनुभव माझ्या जीवनात. अशी संगती आहे. तुका म्हणे वचनासाठी नामकंठी धरी आले. भगवंताच्या वचनाकरिता संतांच्या वचनाकरिता भगवंताचं नाम कंठात धारण केलं आणि अखंड त्याचं नामस्मरण करत करत त्यांनी भगवंताची साधना केली. म्हणून त्यांनी भाग्य उदयाला आलं आणि भगवान ऋणी होऊन त्यांनी अखंड आमच्या जवळ वास्तव्य करतोय. हा माझा अनुभव आहे असं तुकोबऱ्यावरून करून सांगतात. असा आपण सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा मार्गशीर्ष महिना म्हणजे मासानां मार्गशीर्षोहम असं भगवान म्हणतो. म्हणजे भगवंतानं स्वतःच्या ज्या विभूती वर्णन करून सांगितल्या त्या विभूतीमध्ये त्यांनी असणारा हा जो महिना आहे ती भगवंताची विभूती आहे. पण श्रेष्ठ असणारा महिना अनेक महिन्यांना महत्व दिलं जातं. जसं त्यांनी श्रावण महिन्याला आपण महत्व देतो, भगवान त्याच्या कृष्ण रूपानं प्रगट झाला म्हणून. कार्तिक महिन्याला आपण महत्व देतो, तो त्यांनी वर्षाचा आरंभ आहे. त्याच्यानंतर त्यांनी चैत्र महिन्याला आपण महत्व देतो, जिथे प्रभू रामचंद्रांचं प्राकट्य होतं. पुरुषोत्तम मासाला आपण महत्व देतो, तो 13वा महिना असतो. भगवंताने त्यांनी प्रत्यक्ष स्वतः त्या महिन्याला प्राधान्य दिलं म्हणून आपण त्याला महत्व देतो. जसे हे महिने महत्वाचे आहेत तसा हा पुरुषोत्तम मास सुद्धा महत्वाचाच आहे, की जो भगवंताची विभूती आहे. पण या भगवंताच्या विभूती स्वरूप असणाऱ्या या महिन्यामध्ये आपण सर्वांनी भगवंताचं चिंतन करावं. महिनाभर त्यांनी भगवंताचं चिंतन व्हावं. पण बऱ्याच वर्षांपासून हा सप्ताह याचना सप्ताह त्याला म्हणून आहे. सप्ताह म्हणजे 7 दिवस, सप्ताह म्हणजे 7 आणि आहा म्हणजे दिवस, 7 दिवसांचा हा एक महिन्याचा असणारा भक्तीचा उत्सव आहे. बऱ्याच वर्षांपासून अशा पद्धतीने सुरू आहे. मागच्या वर्षी या महिनाभराच्या सेवेमध्ये त्यांनी एक सेवा करण्याचा योग आम्हाला प्राप्त झाला होता. याही वर्षी सर्व संयोजकांच्या माध्यमातून त्यांच्या अट्टहासातून त्यांनी महाराज असणारी ही सेवा भगवंताची प्राप्त झालेली आहे. काय सेवेकरिता त्यांनी बोलावं तर अभंग त्यांनी तुकोबऱ्यांचा अनुभव वर्णन करून सांगणार आहे. परमार्थ म्हटलं की परमार्थात अनुभवाकडून पाहिलं काय. परमार्थ
खरं तर फलाकडून खायचा असतो. गुरुजी वर्णन करून सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणी. ते म्हणायचे परमार्थ जर करायचा असला तर आधी फल काय मिळणार हे पहा. जसं संसाराला लागलेला मनुष्य ज्ञानी महाराज आधी फलाचा विचार करतो. एखादी नोकरी जर करायचं ठरलं तर याच्यात पगार किती मिळणार आहे हे आधी विचारलं जातं. एखादा व्यवसाय जर त्यांनी करायचा ठरला तर याच्यातून उत्पन्न काय होणार आहे याचा आधी विचार केला जातो. एखादा धंदा त्यांनी व्यवसाय करू गेले तुम्ही की मग आधी विचार करता की त्यांनी याच्यातून आपल्याला उपलब्धी काय होणार आहे. म्हणजे जसा व्यवहार करत असताना आधी उपलब्धीचा विचार केला जातो आणि मग व्यवहारामध्ये पदार्पण केलं जातं. तसं परमार्थ करत असताना सुद्धा परमार्थिक माणसानं उपलब्धीचा आधी विचार करावा आणि मग परमार्थाला सुरुवात करत जा. मग काय उपलब्धी आहे या माध्यमातून आपल्याला काय मिळणार आहे. आपण परमार्थ करतो. जसा महिनाभराचा त्यांनी दिव्य सोहळा आपण साजरा करतो असा पूर्वीच्या काळात सत्र असायचे. 1,000 वर्षाची सत्र पाहायला मिळाली. 100 वर्षाची सत्र पाहायला मिळाली. काही ठिकाणी कायमस्वरूपीच भगवत चिंतन सुरू. जसं त्यांनी अक्षय होत आहे की प्रयागराज तिथं त्यांनी मला भरद्वाज म्हणे बसव प्रयागराज तिथं ते बसूनच आहेत आणि ऋषीमुनी त्यांना भेटण्याकरिता येतात. याज्ञवल्क्यांचा आणि भरद्वाजाचा मुख्य असणारा संवाद म्हणजे प्रभू रामचंद्रांची कथा रामचरित मानस कथा आपण ऐकतो ना. तो सत्संग या सत्संगातून त्यांनी महाराज अनेक गोष्टी आपल्या पदरात पडत असतात. म्हणून तर त्यांनी मला सत्संग करायचं. काय करायचं नाही याच्यातून शिकायचं की आपल्याला नक्की परमार्थाच्या माध्यमातून मिळवायचंय काय. या परमार्थाच्या माध्यमातून परमात्मा स्वरूपाला प्राप्त करून घ्यायचं. बऱ्याच लोकांना त्यांनी परमार्थ करायचा म्हणजे का करायचा तर आपला संसार सुखी व्हावा. मुलं बाळा त्यांनी आनंदात राहावेत. आमच्याकडे ग्रामनेत्यांनी शब्द सांगायचा ठरलं तर वेल मांडवाला जावा. हे वेल मांडवाला जाणं म्हणजे काय सगळं गुन्ह्या गोविंदाचं व्हावं. त्यांनी आनंदानं लेकरं बाळ सगळे आनंदात असावेत. बऱ्याच लोकांचा परमार्थ संसार सुखी करण्याकरिता असतो पण त्यांना हे माहितच नाही की परमार्थ सुखी संसार सुखी करण्याकरिता नसतो. परमार्थ हा संसार घालवण्याकरिता असतो. ज्याने परमार्थ केला टोकाचा त्यांच्याजवळ संसार कायमस्वरूपीचा निघून गेला नव्हे. त्यांना जाळावा लागला. प्रमाण सांगू का तुकोबांनी भगवंताची प्राप्ती करण्याचा अट्टहास केला आणि अट्टहास करून त्यांनी महाराज काय करावं लागलं भगवंताच्या प्राप्तीकरिता साऱ्या संसाराची धुळधाण करून टाकली. तुकोबाने स्वतःच वर्णन करून टाकले. संसार संसार बैसलो अंगणी तुझे नाही मनी मानसी. हे संसार जाळून अंगणात बसलो. हे काय तुझ्या मनात नाही का देवा तुला कळत नाही का. सगळा संसार जाळून टाकला भगवंताकडे. पुन्हा लोकांना सुद्धा सल्ला दिला की परमात्म्याची प्राप्ती जर करायची असेल तर काय करावं लागेल. हे परपुरुषाचे सुख भोगे जरी करोनी करी घ्यावेशी संसारा आगी आपुलीने हाते लावून मागुते मागुने. संसाराला आग लावावी लागेल आणि आपल्या हाताने लावावी लागेल आणि पुन्हा संसार पेटवल्यानंतर मागे वळून सुद्धा पाहू नये असा नियम त्यांनी पक्का करून दिला. तेव्हा परमात्मा भेटत असतो. असा परमात्मा भेटत नाही. तुकामध्ये मिळेल जीवाची साठी आणि तरीच या मोठी विठोबाची तरच त्यांनी विठ्ठलाची गोष्ट करावी. इथं त्यांनी जीव द्यावा लागेल तेव्हा परमात्मा प्राप्त होतो. इथे संसाराची डोळघाण व्हावी लागते तेव्हा परमात्मा प्राप्त होतो. असा परमात्मा भेटत नाही. म्हणून जेवढी माणसं परमार्थाच्या माध्यमातून संसार सुखी करण्याकरिता निघालेली आहेत ते सगळे त्यांनी गैरसमजात वावरतात. त्यांचा गैरसमज आहे. त्यांना वाटतं हे केलं म्हणजे माझा संसार सुखाचा होईल. त्यांना माहित नाही की परमात्मा असा आहे. त्याचा स्वभाव कसा आहे. त्याचा स्वभाव असा आहे की त्याच्या भक्तानं फक्त त्याचंच चिंतन करावं. त्याच्या वाचून दुसऱ्या कोणालाच डिमांड देऊ नये. महत्वाचा विचार. त्याच्या वाचून त्याला दुसरं कोणी आवडू नये. माझ्या भक्ताला फक्त मीच आवडावं. माझ्या वाचून त्यांनी दुसरं कोणी आवडू. माझा श्यामसुंदर ज्याला श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात त्याची जर त्यांनी भक्ती करत असाल भजन करत असाल त्याचं चिंतन जर करत असाल तर त्याचा स्वभाव सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. त्याचा स्वभाव हाच आहे. त्याला वाटतं माझ्या भक्तांना फक्त माझंच चिंतन करावं त्या वाचून दुसरं काही चिंतन करू नये. पण त्यांनी त्याच्याकरिता अट्टहास करतो. देवाबरोबर बोलत जावं. देवाला अंतकरणात सांगत जावं आणि सांगितल्यानंतर त्याला आपल्या अंतकरणातल्या भावना व्यक्त करून म्हणावं की देवा तुझ्यापर्यंत मला घेऊन जा. आणि जेव्हा तुम्ही असं म्हणाल देवाच्या समोर तेव्हा तो देव त्यांनी तुम्हाला त्याच्यापर्यंत न्यायला सुरुवात करेल. मग असे जमली होती मला तुम्ही ऐकत ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा काय होतं माहितीये आपल्या अंतकरणात त्यांनी देवही प्राप्त करावा असं वाटतो आणि आपल्या अंतकरणामध्ये संसाराविषयीची पण आसक्ती असते. या दोन गोष्टी असतात. हे आपल्याला कळत नाही की संसार सुटल्याशिवाय तो भेटणार नाही म्हणून. मग हे आपल्याला जरी कळत नसलं हे तरी त्याला कळत. त्याला माहिती आहे
की संसार सुटल्याशिवाय हा मी यांना प्राप्त होणार नाही. मग तो काय करतो, तो स्वतःहून त्याने महाराज भक्ताच्या घरी जाण्याकरिता आधी त्याचा संसार मोकळं करायचं काम करतो. महाराज आणखी प्रमाणांमधून वर्णन काय झालं मला समजत नाही आता स्वतःच. देवाचे ते देवाची ते गुण आला ज्याची घरा त्याच्याकडे संसाराशी देवाची गुणच आहे ना. तो ज्याच्या घरी आला त्याच्या संसाराचा घोटाळा करत असतो. कीर्तनकारांनी कंबर बांधून लोकांच्या समोर असं जास्त सांगू नये, नाहीतर लोक घातलेल्या माळा काढून टाकतील. ते म्हणतील देवाची प्राप्ती होण्याकरता जर संसाराची दानादिन करावी लागत असेल तर माळा घालायच्या कशा. पण ओरिजिनल भक्ताचं लक्षण सांगतो आहे. ओरिजिनल भक्त म्हणजे काय, जो भगवंतावरच प्रेम करणार आहे तो. म्हणजे प्रेम सगळेच लोक करतात नाही असं नाही, पण व्यक्तीवर प्रेम करणारे लोक सापडतात, वस्तूवर प्रेम करणारे लोक सापडतात. त्यांना वेगवेगळे नाव आहेत, प्रेमाचीच नाव आहेत. मला व्यक्तीवर जर प्रेम करत असाल, बायकोवर, मुलावर, नातेसंबंधी सगळ्या लोकांवर, भावा बहिणींवर, बायका मुलांवर, सर्वांवर प्रेम करत असाल तर त्या प्रेमाला नाव आहे एक शास्त्रामध्ये, त्याचं नाव आहे मोह. व्यक्तीवर केलेल्या प्रेमाला मोह म्हणत जायचं. हेच प्रेम जर त्यांनी वस्तूवर करत असाल, धनावर, संपत्तीवर जर करत असाल, सोन्या नाण्यावर, रत्नांवर, आभूषणांवर, तर त्या प्रेमाला अजून एक नाव आहे, त्याचं नाव आहे आसक्ती. आसक्ती आहे. आणि तेच प्रेम जर आपल्या अंतःकरणात भगवंताच्या ठिकाणी आपण ठेवलं तर त्याच प्रेमाला नाव प्राप्त होतं भक्ती. मग असं त्यांनी बुवा बोलायला लागला की आपली पानं तपासून पाहायचे की आपण कोणावर प्रेम करतो आहोत. आपण जर बायका मुलांवर प्रेम करत असलो तर आपण मोहात अडकलेलो आहोत. आपण जर धनसंपत्तीवर प्रेम करत असलो तर आपण आसक्तीत अडकलेलो आहोत. आणि आपल्या अंतःकरणात जर कोणाविषयीच प्रेम नाही, व्यक्तीविषयीचं नाही, वस्तूविषयीचं नाही, आणि फक्त देवाविषयीचं प्रेम आहे तर आपण हरिभक्तीपरायण आहोत. आपण हरिभक्तीपरायण नसताना बळजबरी आपण हरिभक्तीपरायण स्वतःला म्हणून घेतो. हे त्याच्यातून स्पष्टीकरण आहे म्हणजे त्याचं स्पष्टीकरण फक्त म्हणायला काय लागतं हरिभक्तीपरायण असं आहे. म्हणून काय टोपण नाव काय असू शकतं. आमच्याकडे 2-3 मित्र आहेत, आमच्या एकाचं नावच आहे आमदार. मग नुसतं नाव आमदार केलं माणूस आमदार होईल का. एकाला खासदार म्हणतात, मग काय त्याचं नाव खासदार म्हणजे खासदार होईल का. त्याच्याकडे तर काही प्रक्रिया असते की नाही. तसं हरिभक्तीपर्यंत दिलं नाव तू म्हणजे काय हरिभक्तीपर्यंत होईल का. त्याच्याकडे तर काही प्रक्रिया असते. महत्वाची गोष्ट आहे, खरं बोलतो की राग येतो. खरं बोलतो की सख्या आईला सुद्धा राग येतो. माझ्या आईला राग येतो तर बाकीच्या लोकांना येईल कशा येणार नाही काय शंका आहे. म्हणून त्यांनी महाराज भगवंताची भक्ती केली पाहिजे आणि ती भक्ती करण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. कोणत्या मार्गाने परमार्थात मध्ये पदार्पण करावं, कोणत्या मार्गाने भगवंताच्या जवळ जावं याचा सुद्धा बारकाईने विचार केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबारा विचारपूर्वक त्यांनी परमार्थाला लागले आणि परमार्थाचं उंच असणारं शिखर तुकोबारांना प्राप्त झालं. आणि ते शिखर प्राप्त करून त्या शिखरावरच्या परमार्थाचा अनुभव लोकांच्या समोर तुकोबारा वर्णन करून सांगितलं. आता अनेक मार्गाने परमात्म्यापर्यंत जातात. तर गीतेमध्ये 3 कांड वर्णन करून सांगितलं. त्रिकांडात्मक असणारे गीता. त्याच्यामध्ये कर्म सांगितलं, त्याच्यात उपासना सांगितली, त्याच्यात ज्ञान सांगितलं. कोणत्याही मार्गाने आपण परमात्म्यापर्यंत जाऊ शकतो. काही योग मार्गाने जाण्याकरिता निघालेले लोक आहेत जे त्यांनी अष्टांग योगाच्या माध्यमातून प्रवास करतात. काही कर्माच्या माध्यमातून करतायत, काही उपासनेच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून प्रवास करतायत. आणि या सगळ्या प्रवास करणाऱ्या लोकांच्या जवळ त्या प्रवासातला एक विशेष असणारा अनुभव आहे आणि त्या अनुभवाने ते सर्वजण संपन्न आहे. असा अनुभवाचा मुद्दा आपल्या समोर कोणी मांडायला लागलं की बऱ्याच वर्षांपासून परमार्थ करणाऱ्या लोकांनी सुद्धा आपल्या मनाला प्रश्न विचारायचा की परमार्थात मला काय अनुभव. अनुभवाशिवाय परमार्थ नसतो. तो अनुभव मनात विचारायचा असतो. काही लोक सांगतात मला अनुभव आला, स्वप्नात देव आला होता आणि फक्त दिसला लगेच निघून गेला. एवढाच त्यांनी अनुभव असतो. एवढ्याच अनुभवावर थांबायचं काही काम नसतं. परमार्थ करत असताना काही क्रमानं चालावं लागतं. परमार्थात सुद्धा त्यांनी विशेष असणारे क्रम प्राप्त करत करत त्यांनी परमपुरुषार्थापर्यंत जायचं असतं. काय पुरुषार्थाचा क्रम त्याला जीवनामध्ये धर्म प्राप्त करून घ्यावा लागेल. त्यांना अर्थ त्यांनी मला धर्मानुसार कमवावा लागेल. त्यांना त्यांनी मला काम म्हणजे अंतःकरणाच्या इच्छा धर्मानुसार सगळ्या पूर्ण कराव्या लागतील आणि मग त्याला मोक्षापर्यंत जाता येईल. मोक्ष हा परमपुरुषार्थ आहे आणि त्या मोक्षरूपी परमपुरुषार्थाच्याही पलीकडे जाऊन
साधू संतांना त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ असणारा पंचम पुरुषार्थ सापडला आणि तो म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती ना परमात्म्याचं प्रेम त्यांना सापडलं. म्हणून धर्ममय आपलं जीवन करत जावं. धर्म म्हणजे त्यांनी आपण आपल्या डोळ्यासमोर हे आता सध्या पाहतो हे धर्म आपण हे हिंदू इस्लाम त्यांनी ख्रिश्चन ईसाई हे जे धर्म आहेत हे त्यांनी आपण निर्माण केलेले धर्म आहेत. खरा जर धर्म काय असेल जीवाचा तर त्याच्या अंतकरणात सहिष्णुता असेल. अहिंसा परमो धर्म, अहिंसा हा परम धर्म आहे. आणि त्याच्या पुढचा मुद्दा सांगितला धर्म हिंसा तथैवच. अर्धच आपलं पाठ झालं नाही. काही लोकांनी अर्ध प्रकाशित केलं लोकांच्या समोर म्हणजे अहिंसा परमो धर्म. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये दोन प्रकारचे लोक होते. एक अहिंसावादी होते, दुसरे भांडण करण्याच्या विचारात होते. ते म्हणजे इंग्रजांकडून आपलं राज्य भांडून घ्यायचं असे काही होते. काय म्हणजे एक इकडून मारले की दुसरीकडून खायची अशी काही विचाराचे काही लोक होते. दोन मतवादी होते. एक अहिंसावादी होते आणि दुसरे हिंसावादी होते. पण एकानं त्यांनी अर्धा श्लोक प्रकाशित केला म्हणजे अहिंसा परमो धर्म, अहिंसा हा परम धर्म आहे. पण त्याच्यापेक्षा दुसरा मुद्दा असा आहे की त्यांनी धर्म हिंसा तथैवच, धर्म हिंसा तथैवच. याचा अर्थ कसा लावणार आहात तुम्ही? अहो कुरुक्षेत्रावरती कौरव पांडवांचं युद्ध झालं. मग या युद्धात काय त्यांनी एकमेकाच्या समोर आरतीची ताटं घेऊन गेली होती का वळायला? म्हणजे हिंसा झाली की हातात शस्त्र घेऊन म्हणजे मारून टाकलं महाराज. कितीतरी अक्षोहिणी सेना होती आणि एवढ्या सगळ्या लोकांना त्यांनी अशा पद्धतीने रक्तपात झाला, सगळ्या लोकांना मारून टाकलं. हिंसा नाही का? कशाकरिता हिंसा आहे? अहो हिंसाच मुळात धर्माकरिता झालेली हिंसा आहे. म्हणजे त्यांनी जे जगाला उपद्रव करणारे त्यांनी लोक आहेत, जे जगाला त्यांनी त्रास देणारे लोक आहेत, जे त्यांनी महाराज लहान बालकांवर अत्याचार करतात, स्त्रियांवर अत्याचार करतात, ब्राह्मणावर अत्याचार करतात, गोमातेवर अत्याचार करतात, सामान्य असणाऱ्या जीवाचा आघात अशा पद्धतीने करतात. हे दुराचारी असणारे लोक आहेत, पापकर्म करणारे आहेत. त्या पापकर्म करणाऱ्या लोकांना त्यांनी अशा पद्धतीने संपवणं हा सुद्धा धर्मच आहे. म्हणून धर्म हिंसा तथैवच असं त्यांनी शास्त्रात वर्णन करून सांगितलं. म्हणून त्यांनी आपलं अंतकरण एवढं नाजूक व्हावं की आपल्याकडून त्यांनी कोणाचीही कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये. दुसऱ्याच्या दुःखानं आपलं त्यांनी जीवन दुःखी व्हावं आणि दुसऱ्याच्या सुखानं आपण सर्वांनी सुखी व्हावं. असं जे जीवन आहे त्या जीवनाला धर्ममय असणारं जीवन म्हणावं आणि असं धर्ममय जीवन स्वीकारून त्यांनी महाराज आपण अर्थार्जन करावं. म्हणजे त्या अर्थार्जनात त्या पैसे कमावण्यामध्ये कोणत्याही दोन नंबरचा भाव नसेल, त्याच्यात कोणाची लांडी दुबारी होणार नाही, कोणाला फसवणूक होणार नाही. ज्याचं जीवन धर्ममय झालं तो अर्थार्जन सुद्धा धर्मानच करेल. आणि अर्थार्जन ज्यावेळेस तो धर्मानं करतो त्या अर्थाच्या माध्यमातून त्याच्या मनात असणारी इच्छा म्हणजे ज्या भोग कामना आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या त्याला पूर्ण करायच्या. मग तो धर्ममय जीवन जगणारा मनुष्य तो कधीच व्याभिचार करू शकणार नाही. तो चुकीच्या मार्गाने आपल्या अंतकरणातल्या कामना पूर्ण करणार नाही. तो धर्माला धरूनच त्यांनी त्या सगळ्या पूर्ण करेल. आणि मग त्यांनी मला त्याच्या पुढचा मुद्दा आहे जो धर्ममय जीवन जगून अंतकरणातल्या सगळ्या कामना त्यांनी पूर्ण करतो आणि त्याला त्यांनी महाराज वासना रहित स्थिती प्राप्त होते. त्याचं नाव आहे मोक्ष. मोक्ष शब्दाचा अर्थ काय होतो? वासना प्रक्षयोग मोक्ष. वासना संपली की मोक्ष प्राप्त होतो, पण वासना रहित स्थिती प्राप्त होते, मोक्षाची स्थिती प्राप्त होते आणि मग तो त्या मोक्ष स्थितीमध्ये जातो आणि तिथं जाऊन पुन्हा काहीच काम शिल्लक राहत नाही. म्हणून आणि पुन्हा त्यांनी मला कर्तव्य अभावाच्या स्थितीत जाऊन भगवंताचं भजन करतो आणि ते भजन त्याला जीवनातला विलक्षण आनंद प्राप्त करून देतो. तो जीवनमुक्तीचा आनंद असतो. म्हणून साधू संत त्यांनी मला धर्ममय जीवन करून प्रवासाला निघाले. त्यांनी मला धर्माच्या माध्यमातून मोक्षापर्यंत जाऊन पदार्पण केलं आणि मोक्षाला प्राप्त करून पुन्हा त्या मोक्षालाही डावलून भगवंताच्या प्रेमामध्ये स्वतःला सोडून दिलं आणि अखंड भगवंताचं चिंतन करत राहिले. हीच खऱ्या अर्थानं भक्ती आहे. माऊली ज्ञानोबराय करून सांगतात की ज्ञानाच्याही पलीकडे जाऊन अशा पद्धतीने आपण भक्ती करावी.
गोविंदुगा. ज्ञानाला गिळून टाकणे महाराज, गोविंदाचं भजन करणं याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. आणि साधू संतांनी ती भक्ती केली, त्या भक्तीनं त्यांच्या जीवनात दिव्य असणारा अनुभव प्राप्त झाला. तो भक्तीचा अनुभव अतिशय महत्वाचा आहे, श्रेष्ठ असणारा अनुभव. एरवी अनुभवी तर सर्वच आहे. कर्ममार्गाने चालणाऱ्या मनुष्याला अनुभव प्राप्त होतो. काय कर्ममार्गाचा अनुभव आहे? त्याच्या दृष्टीने सगळं परमात्माच आहे. संपूर्ण जग हे परमात्मा स्वरूप आहे आणि परमात्मा स्वरूप संपूर्ण जगाला समजून प्रत्येक व्यक्ती बरोबर त्याला परमात्मा म्हणून व्यवहार करायचा आहे. आणि हा व्यवहार करत असताना त्याच्या जीवनामध्ये त्याला प्रत्येकाचे कोणाविषयीचा राग, द्वेष, मोह या सगळ्या गोष्टी होऊ द्यायच्या नाही. कोणाची ईर्ष्या होऊ द्यायची नाही. कोणाविषयीचा तिरकार अंतकरणात येऊ द्यायचा नाही. सगळे देवाचे रूप आहेत असं समजून त्यांनी महाराज देवाबरोबरच व्यवहार करायचा. आणि मग त्यांनी महाराज अशा पद्धतीने कर्म करीत राहायचं आणि निष्काम कर्म करत करत त्यांनी स्वतःचा अहंकार लीन करून टाकायचा आणि परमात्मा स्वरूपात लीन व्हायचं. हे कर्ममार्गाने त्यांनी करावं, मग त्याला त्याच्या पद्धतीचा अनुभव प्राप्त होईल. जर अष्टांग योगाच्या माध्यमातून जात असेल तर मग त्यानं यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, अष्टांग योगातून जायचं. मग समाधी स्थिती प्राप्त करून घ्यायची. योगच चित्तवृत्ती निरोध. हा चित्तवृत्तीचा निरोध करून अंतर्मुख होऊन अशा पद्धतीने त्यानं समाधीच्या स्थितीपर्यंत जायचं आणि त्याला तिथे जाऊन त्याचा येणारा अशा पद्धतीचा अनुभव आहे. जर त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून प्रवास करतो, ज्ञानाच्या माध्यमातून जर जायचं ठरलं तर आधी अधिकार प्राप्त करून घ्यायचा आणि अधिकाराच्या प्राप्तीनंतर मग त्यांनी साधनेला लागायचं. म्हणजे त्यांनी यज्ञाची कर्माने उपासना करून अंतकरण निर्मळ आणि शुद्ध करून स्थिर करायचं. ते स्थिर झालेलं अंतकरण ज्ञानाचा अधिकारी होतं. मग त्याने विवेक धारण करायचा, सत्संगतीत जायचं. सत्संगतीतून आत्मा अविनाशी आणि क्रियारहित असून आत्मव्यतिरिक्त सर्व चंचल आहे आणि विनाशी आहे असा निश्चय करून घ्यायचा. याला विवेक असं म्हणतात. मग त्यांना वैराग्य धारण करायचं. त्यांना मौली म्हणतात आहिकेची ती परत घ्यायची आणि भोग झाली पाहिजे इच्छेचे परिते भोगावे हे नरूचे मना माझे. मनात भोगाविषयीच वाटत नाहीत अशी अवस्था निर्माण करायची. वैराग्य आहे म्हणून हे लोकांपासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगांविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेस वैराग्याचं म्हणतात. असं वैराग्य त्यांना धारण करायचं. मग समाधी, मग शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान, तितिक्षा ही त्यांनी साधनाच आहे महाराज. त्यांना अंतकरणाच्या वृत्तीला आवडायचं. त्यांना स्वतःच्या इंद्रियांना दमन करणे करायचं. मनाची एकाग्रता करून शांत व्हायचं. तितिक्षा म्हणजे सुख दुःखादी सोडवं त्यांनी कष्टातून सहन करायची. एवढ्या माध्यमातून प्रवास करत करत मग त्यांनी मला तत्वमसी महावाक्याचं श्रवण करायचं. मग श्रवण, मग त्यानं त्याचं करायचं मनन, मग त्यानं करायचं निधिध्यासन. मग त्यांनी तत्व पदार्थ शोधन करून त्यांनी मला स्वरूपामध्ये एकाकार होऊन जायचं. ही ज्ञानाच्या माध्यमातून केली जाणारी साधना. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतो. हे पहा, एक सुद्धा त्यांनी मुद्दा तुमच्या समोर उगीच सोडून देण्यासारखा सांगत नाही. याच्यात बोलणं झालं धर्माविषयी आणि आता वेळ कमी आहे माझ्याकडे, मी घाई तुमच्या समोर सांगतो. मग धर्म काय सांगितलं की आपल्या अंतकरणामध्ये दुसऱ्या विषयीचं त्यांनी कळवळा असावा. दुसऱ्याच्या दुःखानं आपण दुःखी व्हावं आणि दुसऱ्याच्या सुखानं आपण सुखी व्हावं. आता सध्या जगात याच्या विरुद्ध होतं. दुसऱ्याला दुःख झाल्यानंतर लोक सुखी होतात आणि दुसऱ्याला सुख झाल्यानंतर लोक दुःखी होतात. त्याला धन मिळालं, संपत्ती मिळाली, त्याचं चांगलं झालं की लोक दुःखी होतात. असा समाजातला प्रघात आहे आता सध्याचा. आणि त्याला जर त्यांनी फार वाईट वाटलं, त्याचं वाईट जीवन त्यांनी होऊ लागलं की लोकांना समाधान मिळतं. म्हणजे विरुद्ध स्थिती पाहायला मिळते. हे लोक धार्मिक नाहीत, जरी स्वतःला धार्मिक म्हणून घेत असलं तरी सुद्धा. खरा धार्मिक मनुष्य कोण की त्याला त्यांनी मला दुसऱ्याचं दुःख पाहून त्यांचे हृदय व्याकुळ होतं, तो खरा धार्मिक आहे. दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर त्याच्या सुखानं त्याला सुख प्राप्त होतं, तो खरा धार्मिक आहे. म्हणून त्यांनी हे एकही मुद्दा सोडायचा नाही. हा धर्म आहे. या माध्यमातून त्यांनी महाराज निष्कलंक होऊन अर्थार्जन करणं हा सुद्धा त्यांनी धर्ममय जीवन जगण्याचा प्रघात आहे. अंतकरणातल्या सगळ्या त्यांनी वासना, कामना या सगळ्याची सगळ्या विधीनुसार त्यांनी अशा पद्धतीने पूर्ण करणं हा सुद्धा धर्मच आहे. आणि हे सगळं करता करता सगळ्या वासना संपूर्ण मोक्षापर्यंत जाणं हा सुद्धा धर्मच आहे. हाच खरा परमार्थ आहे. मग याच्यापैकी आपण हे सगळं ऐकत असताना आपल्या जीवनाबरोबर तपासून पाहिलं पाहिजे की आपण धर्ममय जगतो का? आपल्या जीवनात मोक्ष नावाची गोष्ट प्राप्त झाली का? आणि जर अजून प्राप्त झाली नसेल ना, असंच आपलं डुबू जर चालत असेल तर आपल्याला होईल का? या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून कीर्तन याच्याकरिताच असतं ना. बरं, आता दुसरा मुद्दा सांगितला कर्म मार्गाचा. निष्काम कर्मयोग. सगळीकडे परमात्म्याला पाहावं, सगळ्या बरोबर त्यांनी देव म्हणूनच व्यवहार करावा. आपण सगळ्या व्यक्तींबरोबर देव म्हणून व्यवहार करतो का? कितीतरी लोकांचा आपण उत्सुक अपमान करीत असतो. कितीतरी लोकांचा द्वेष करतो, कोणाचा मत्सर करतो, कोणाची ईर्ष्या करतो, कोणाविषयी द्रोह करतो, कोणाविषयी राग म्हणजे प्रेम धरतो. असे वैचित्र्य आपल्या स्वभावात आहे. आपण कर्ममार्गात तरी त्यांनी खरी उतरतो का? बरं, अष्टांग योग जर करायचा ठरला तर त्या अष्टांग योगात तरी त्यांनी मला त्याच्यात आसन नावाचा एक होता. एक
कीर्तन 2 तासाचं असतं त्याच्यात 84 आसनं करतात लोक. मग त्याला आसन साधेल का हाही महत्वाचा विचारच आहे की नाही. म्हणजे अष्टांग योगातही आपण जाऊ शकत नाही, आपण निष्काम कर्म योगातही जाऊ शकत नाही, आपण ज्ञान मार्गाने जर जायचं ठरलं तर हे सगळं त्यांनी निष्काम कर्म, निष्काम उपासना, यज्ञादी कर्म, हे जे वर्णन करून सांगितलं, विवेक, वैराग्य, समाधी, षडज, मुमुक्षुत्व, हे सगळं सांगितलं, हे लोकांच्या डोक्यावरून जातं. मग ज्ञान मार्गातही आपण बसत नाही. पण बसायचं कोणत्या मार्गात? फक्त ऐकायचं, घरी जायचं, जीवनात काही उतरवायचंच नाही. याचा काही उपयोग होईल का? होणारच नाही. या सगळ्या गोष्टी बारकाईने ऐकायच्या, पण ऐकून आपल्या स्वतःबरोबर संवाद साधायचा, स्वतःबरोबर बोलायचं आणि बोलून स्वतःला विचारायचं की परमार्थ जर असा आहे आणि याच्यातला एकही मुद्दा माझ्या जीवनात येत नसेल तर मी काय परमार्थ करतो. आमचे भाऊ म्हणायचे कहा गेलो कहा नाही की आला तर कुछ नाही. भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर म्हणून मोठे महात्मे होऊन गेले, ते गुरुजींचे शिष्य होते. म्हणून त्यांनी गुरुजी म्हणायचे, त्यांच्या मुखात सारखं गुरुजी म्हणायचे असायचं. पण ते म्हणायचे कहा गेलो तर कहा नाही, कुठे गेला तर कुठे काय आणलं म्हणजे काय नाही. तसं जन्माला येऊन त्यांनी हातात जर काही सापडलं नाही तर तिथं गेल्यावर विचारलं नाही येऊन कुठे गेला होतास, मला कुठं गेलो होतो, काय आणलं म्हणजे काहीच नाही. गेला कशाला होतास? मग माणसाचं शरीर मिळालं, मोक्ष मिळवण्याकरिता गेला, देव मिळवण्याकरिता गेला. आणि मातीची आठवडी जगडाला पोटाशी, काहीच त्यांनी करता आलं नाही, असं काहीच करता आलं नाही असं म्हणून त्यांनी मोकळ्या हाताने जाऊ नये, परमात्म्याची प्राप्ती करून जावी, हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून या प्रत्येक मार्गातून त्यांनी स्वतःला अनुभव प्राप्त होऊ शकतो. कोणत्या तरी मार्गातला अनुभव आपल्या जीवनामध्ये असावा. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये अनुभव आहे. मग महाराज तुमचा कर्मातला अनुभव आहे का? ते म्हणजे अजिबात. तुमचा त्यांनी उपासनेचा अनुभव आहे का? जी सकाम उपासना केली जाते, गणपतीची उपासना करायची म्हटलं तर गणपतीच्या उपासनेला काय लागते? कोणकोणती फुलं लागतात, कोणकोणते त्यांनी वनस्पती लागतात, तिथं दुर्वास लागतात, तिथं लाल रंगाचं फुल लागतं, तिथं पांढऱ्या रंगाचं फुल गणपती बाप्पाला आवडतं, तिथं मोदकच तुला पाहिजे, हे सगळं त्यांनी आवडतं. गणपतीच्या डोक्यावर धोत्र्याचं फुल नेऊन मांडलं तर चालेल का? किंवा धोत्र्याचं फळ त्यांनी गणपतीला द्याल का? ते महादेवाला दिलं पाहिजे की नाही? ही उपासनेची सूक्ष्मता आहे. या सगळ्या मार्गांमधून त्यांनी आपण ठरवावं की आपण परमार्थ करतो. प्रत्येक परमार्थ करणाऱ्या माणसाला अनुभव आहे. तुकोबाराने विचारलं तुम्ही परमार्थ का म्हणता, अनुभव तुम्हाला आला म्हणता, मग सांगा तुम्हाला कर्माचा अनुभव सांगायचा का? म्हणजे नाही. मग तुम्हाला योगाचा अनुभव सांगायचा का? म्हणजे अजिबात. तुम्हाला उपासनेचा अनुभव सांगायचा का? म्हणजे नाही. मग तुम्हाला ज्ञानाचा अनुभव सांगायचा जो सर्वात श्रेष्ठ आहे ते म्हणजे नाही. त्याच्याही पलीकडचा अनुभव मला सांगायचा आहे. म्हणजे काय आहे तुमचा अनुभव? ते म्हणजे माझा अनुभव या सगळ्यांच्या पलीकडचा भक्तीचा अनुभव आहे. आणि फक्त भक्तीचा नाही, माझ्या जीवनामध्ये असणाऱ्या भावयुक्त अंतकरणाने केलेल्या भक्तीचा अनुभव आहे. आणि फक्त भक्तीचा भावाचा अनुभव नाही तर त्या भक्तिभावाने माझ्या जीवनात प्राप्त झालेल्या भाग्याचा अनुभव आहे. तो अनुभव मला तुमच्या समोर सांगायचा आहे. महाराज वर्णन करू सांगा. हागे माझा अनुभव, हागे माझा अनुभव, हागे माझा अनुभव, हागे माझा माझा अनुभव सांगतो. या सगळ्या त्यांनी साधनांचं वर्णन करून सांगितलं, पण या सगळ्या साधनांमधला अनुभव मला वर्णन करून सांगायचं नाही. मग मला अनुभव सांगायचा आहे आणि तो भक्ती, भावयुक्त अंतकरणाने केलेली भक्ती, त्या भक्तीनं प्राप्त झालेलं जे भाग्य आहे त्या भाग्याचा अनुभव सांगायचा आहे. काय केलं महाराज, कशी भक्ती केली तुम्ही सांगा. ती तुकोबाराय म्हणले आम्ही भक्ती त्यांनी उद्वेगाला सोडून केली आणि त्यापेक्षा देवाला आवडेल अशी भक्ती केली. सगळे लोक भक्ती करतात, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला, मला तुम्ही सांगा की आपण सगळेजण भक्ती करतो, हे आपल्याला आवडेल अशी भक्ती करतो का देवाला आवडेल अशी भक्ती करतो?
आपल्याला आवडेल अशी भक्ती करतो. आपल्याला आवडतं गंध असा उभा लावायचा हे आपल्याला आवडतं. आपल्याला आवडतं धोतर असं नेसायचं आपल्याला आवडतं. आपल्याला आवडतं या मंदिरात जायचं हे आपल्याला आवडतं. आपल्याला आवडतं ही पोथी वाचायची हे आपल्याला आवडतं. पण आपल्या आवडीनुसार आपण परमार्थ करतो. पण खरं सांगा परमार्थ आपल्या आवडीने केलं पाहिजे की देवाच्या आवडीने? देवाच्या आवडीने केलं. सगळा संसार जर करायचा ठरला तर बाईने त्यांनी नवऱ्याचा संसार करावा लागतो असं म्हणतात. मग तिनं संसार त्यांनी आपल्या आवडीने करावं की नवऱ्याच्या आवडीने करावं? खरं सांगा व्यवहारात त्यांनी बायका नवऱ्याच्या आवडीने संसार करतात. माझ्या पतीला हे आवडतं, माझ्या नवऱ्याला हे आवडतं, त्यांच्या आवडीनुसार मी संसार करते आहे. सामान्य संसारातली त्यांनी स्त्री जर त्यांनी पतीच्या आवडीने संसार करते तर परमार्थ करणाऱ्या भक्तांना देवाला आवडेल असा परमार्थ करायला नको का? मग देवाला कसा आवडतो परमार्थ, कशी भक्ती आवडते याचा कोणी विचार केलाय का? आणि जर नसेल केला तर तो तुकोबारांनी केला आणि सांगितला सुद्धा देवाला कशी भक्ती आवडते. कशी आवडते माहिती आहे तुम्हाला? मला स्वतः सांगतात हे चिथोर भक्ती आवडते देवा, हे चिथोर भक्ती आवडते, हे चिथोर भक्ती आवडते देवा, भक्ती आवडते संकल्पावी माया आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. देवाला आवडणारी भक्ती कोणती असेल तर माया शब्दाचा अर्थ आहे प्रेम. आणि संकल्पित करावं प्रेम कशाचं? संसारावरच प्रेम त्यांनी महाराज संकल्पित करावं. संसाराविषयीचं प्रेम अंतःकरणात तिळभरही राहू नये तेव्हा भगवंताची भक्ती होऊ शकते. देव कोणावर जास्त प्रेम करतो असं जर विचारत असाल तर अजून एक प्रमाण माझ्याकडे आहे. सोडीला संसार संसार माया तयावर ज्यानं संसार त्यांनी सोडून दिला सगळा. देवाची त्याच्यावर फार माया आहे. धावे चाले मागे मागे सुख दुःख सारे अंगे. हा देव त्यांच्या मागे मागे चालतो. कोणाच्या? ज्यांनी सगळा संसार देवाकरिता सोडून दिला त्यांच्या. म्हणून भक्ती जर करायची असेल तर भगवंतावरच प्रेम करावं, दुसऱ्या कशावरच अंतःकरणात त्यांनी प्रेम ठेवू नये. आता तुकोबारांचा अनुभव सांगायचा म्हणल्यावर खाली होऊन कसा सांगावा? तो तेवढ्या उंच कोटीचाच असला पाहिजे. तीन बार म्हणतो संसार सोडून दिला पाहिजे. मग ऐकणाऱ्या लोकांनी जावं का हिमालयात निघून? असं तुझं म्हणणं असेल तर माझं असं म्हणणं नाही. संसार सोडायचं म्हणजे संसारिक लोकांनी संसार सोडून हिमालयात निघून जायचा असा त्याचा अर्थ लावायचा नाही. संसार बाहेरचा सोडायला सांगितलं नाही, संसार अंतःकरणातला सोडायला सांगितलं हे पण लक्षात ठेव. बाहेरचा कोणताच पदार्थ ईश्वराने निर्माण केलेला तुम्हाला प्रतिबंध निर्माण करीत नाही. तुमच्या ठिकाणी असणारी आसक्ती प्रतिबंध निर्माण करते. या संसारात आपली असणारी जी आसक्ती आहे ती आपल्याला प्रतिबंध करते. आपण संसार अंतःकरणात साठवलेला आहे. काही लोक कीर्तनाला येताना मंडपात हातात चपला घेऊन येतात आणि कीर्तनकाराच्या पुढे मांडी खाली चपला घेऊन बसतात. का बरं? चपलेत जीव अडकलेला असतो. चपलेतला सुद्धा जीव निघत नाही तर संसारातला जीव निघेल का? सरळ सरळ गोष्ट आहे महाराज. कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात चप्पल काढून कीर्तनात मनुष्य येऊन बसतात तर चालू कीर्तनामध्ये 2 तासात 5 वेळेला चप्पलीची आठवण येते. मग खरं सांगा चप्पल याच्या जवळ आहे का बाहेर काढलेली आहे? ती चप्पल म्हणते का माझा मालक कोण आहे म्हणून? बरं दुसऱ्या कोणी पायात घालून जरी त्याने नेली तरी चप्पल म्हणते का हो मी त्याची आहे, तुम्ही मला कशी काय घेऊन चालले? चप्पलीला काही घेणं देणार आहे? तशा आपल्या घराच्या भिंती आहेत, आपल्या घरातले पदार्थ आहेत, सगळ्या वस्तू आहेत, त्यांना तुमच्याशी काही घेणं देणं नाही. घेणं देणं तुम्हाला आहे आणि तुम्ही ते पोटात साठवलेलं आहे. ती काय म्हणत नाही चप्पल, तुम्ही पोटात तिच्या विषयीचं प्रेम निर्माण केलंय म्हणून तुम्हाला त्रास आहे. मग चप्पल तिथून टाकून द्यायची नाही, चप्पल इथून काढून टाकायची हा महत्वाचा विचार आहे. तसा संसार इथं साठवलेला आहे तर इथून संकल्पावी माया संसाराची म्हणजे काय? अंतःकरणातून संसाराविषयीचं प्रेम काढून टाकणे आणि या अंतःकरणामध्ये भगवंताविषयीचं प्रेम त्यांनी निर्माण करणे आणि अखंड भगवंताचं चिंतन करणे हीच खरी भगवंताची भक्ती आहे. आणि अशी जो भक्ती भगवंताची करतो माया तयावरी फार, मग देवाची त्याच्यावर फार माया होती, फार प्रेम. तसं तर सर्वांवरच प्रेम करतो देव, त्याचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून आपलं ठीक आहे ना.
ज्यानं प्रेम काढून घेतलं की आपल्याकरता लोक जमा होतील. नाही कळलं तुम्हाला? मग पुढे काय करतील ते तुमचं तुम्ही पहा. हा महत्वाचा विचार आहे. याचं प्रेम एकदा निघून गेलं की मग लोक आपापच एकमेकाला फोन फिरवतात. म्हणजे आता चला देवाची दया म्हणजे देवाज्ञा झाली असं त्यांनी म्हणतात. म्हणजे देव आपल्यावर प्रेम करतो का? पण फार शब्दाचा अर्थ काय? फार का करतो? अहो सर्वस्व देवाला दिलं म्हणून देवाला त्यांचं सगळंच काही करणं आलं म्हणा. देव त्यांचा सर्व भार चालवी कामार होण्या. तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होण्या. देव त्यांचं सगळं चालवतो. पण का बरं? हे देवाचे होऊन जातात म्हणून. तुकोबाराय म्हणतात मी भक्ती केली, भक्तीचा अनुभव आला. पण कोणती भक्ती? अहो देवाला आवडेल अशी भक्ती केली. मग देवाला आवडतं संसारावरची माया काढून टाकावी आणि भगवंताचं माझं चिंतन करावं माझ्या भक्तांनी. असं त्यांनी देवाला वाटतं. मी त्याचं चिंतन करत राहतो. पण फक्त चिंतन करून काय उपयोग आहे? त्या चिंतनामध्ये भाव असला पाहिजे. भाव, त्या भावा वाचून त्यांनी मला चिंतन होऊ शकत नाही. महत्वाचा मुद्दा आहे. श्यामसुंदराची मूर्ती तुमच्या समोर ठेवली कृष्ण परमात्म्याची. तुम्ही त्याचं म्हणजे एक भक्त होता. आमच्याकडे मोठे महाराज होऊन गेले आत्माराम महाराज चांदेकर. कोणी जुन्या लोकांनी त्यांचं नाव ऐकलं असेल. जे लोहिया महाराजांचे शिष्य होते. म्हणजे वैकुंठवासी आत्माराम महाराज चांदेकर. ते द्रष्टांत सांगायचे. एका ग्रहस्थाने कृष्ण भक्ती करायला आणि ती कृष्ण भक्ती करत असताना त्यांनी महाराज 12 वर्षापर्यंत भक्ती केली. असं श्यामसुंदराला उभं करायचं, त्याला स्नान घालायचं, त्याला वस्त्र नेसवायचे, त्याला गंध लावायचा, सगळं काय करायचं. त्याला रोज धूप दीप नैवेद्य सगळं काय करायचं. मला तर मागच्या वर्षी हा दृष्टांत सांगून घालायचं. असं पण परत तुम्हाला आठवत नसेल, परत एकदा ऐका. म्हणून अशी त्यांनी 12 वर्ष त्याची उपासना केली. पण 12 वर्षात त्यांनी कृष्ण परमात्मा बोललाच नाही ना. काही ओंकार तुला नाही देवाचा. मग काय करावं? तुम्हाला एवढ्या वर्षापासून धूप दीप नैवेद्य घंटी वाजवायचं काम चालू आहे. पण हा प्रसन्नच होत नाही. देव बदलला पाहिजे. 12 वर्षानंतर दुसरा देव आला आणि मग तो त्यांनी समोर ठेवला. त्याची पूजा करायला सुरुवात केली. पण विकल्प मनात निर्माण झाला. मला याच्या समोर आता मी पक्वान आणून ठेवतोय. त्याचा घमघमाट जर याच्या नाकात गेला, कृष्णाच्या नाकात गेला, याला मी उदबत्ती ओळखतोय, त्याचा सुगंध जर या कृष्णाच्या नाकात गेला तर काय उपयोग आहे? 12 वर्ष यानं मला त्रास दिलेला आहे. अजून माझ्या समोर प्रगट झाला नाही. मी त्यांनी घंटी वाजवतो, याचा आवाज जर कृष्णाच्या कानात गेला तर काय करायचं? मी दुसऱ्या देवाची पूजा करतोय आता. मग त्याने घाईघाई उपाययोजना केली. काय केलं माहितीये? त्यानं बाजारात जाऊन कापूस आणला बराच मोठा आणि कापसाचे बोळे तयार केले. आणि ते कापसाचे बोळे तयार करून कृष्ण परमात्म्याच्या मूर्तीच्या कानात घातले, त्याच्या नाकात घातले, त्याच्या डोळ्याला पट्टी बांधून टाकली. कृष्ण मूर्तीच्या डोळ्याला पट्टी बांधली आणि मग पूजा करायला सुरुवात केली दुसऱ्या देवाची. पूजा करत असताना काही मला ती मूर्ती खतखतून हसली. कृष्ण परमात्म्याची मूर्ती खतखतून हसली. त्यामुळे मी एकटाच आहे, पूजा करतोय. घरामध्ये कोण हसतो? इकडे इकडे पाहायला लागला, कुणी दिसलं नाही. परत मला पूजा करू, परत पूजा सुरू झाली. परत मूर्ती हसली. आम्हाला खूप त्यांनी आवाज येतोय हसण्याचा, पाहिलं पाहिजे मारी. इकडे इकडे पाहिलं, पूजा करता करता परत हसण्याचा आवाज आला. बारकाईने पाहिलं तर कृष्णमूर्तीच हसत होती. खाली ठेवलं पूजेचं, घाईघाई परमात्म्याच्या जवळ गेला, त्याची डोळ्याची पट्टी सोडली, नाकातले बोळे कानातले बोळे काढले. त्याला विचारलं तू हसतोस? देवाने सांगितलं हो मीच हसतो. अरे 12 वर्ष तुझी पूजा केली, उपासना केली, साधना केली. एवढ्या दिवस त्यांनी माझ्याकडे डोळे उघडून कधी पाहिलं नाही. क्षणभर त्यांनी मला तुझा साक्षात्कार झाला नाही. आता दुसरा देव आणून त्याची पूजा करायला लागलो. तू लगेच त्यांनी हसायला सुरुवात केली. काय झालं हसायला? देव म्हणला 12 वर्षात त्यांनी घंटी वाजवताना तुला कधीच वाटलं नाही की याला ऐकू जात असतं. 12 वर्ष त्यांनी उदबत्त्या लावत होता, ओवाळत होता, तुला कधीच वाटलं नाही मी वास सुद्धा घेऊ शकतो म्हणून. तू आजपर्यंत फक्त मला दगडाची मूर्तीच समजत होता, धातूची मूर्तीच समजत होता. तुझ्या पोटामध्ये या मूर्तीमध्ये देव आहे असा भाव अजिबातही नव्हता. आणि म्हणून त्यांनी मला ते पोचत नव्हतं. मी तुझ्या समोर प्रगट होत नव्हतो. आज तुला वाटलं हा वास घेऊ शकतो, आज तुला वाटलं हा ऐकू शकतो, आज तुला वाटलं हा पाहू शकतो, म्हणून तर तू गोळे घातले नाकात, कानात, डोळ्याला माझ्या पट्टी बांधून टाकली. आज तुझ्या पोटात 12 वर्षानंतर भाव तयार झाला की मी हे करू शकतो. मग फक्त भक्ती महत्वाची नाही, त्या भक्तीत भाव महत्वाचा आहे. नाहीतर लोक देवपूजा करतात. काय करायचं? देवपूजा देव घ्यायचा आणि कालचा गंध पुसायचा आणि आजचा गंध लावायचा. बरं लावताना सुद्धा त्यांनी असा गंध घ्यायचा, त्याच्या डोळ्यात नाकात कुठे जातो त्याचा सुद्धा विचार करायचा. आपल्या कपाळाला लावताना कसा फुकून थापून लावा लागतो, असा टिपका ठेवून द्यावा लागतो. देवाला काय झालं? मला त्याच्या नाकात डोळ्यात सगळीकडे गंध असतो. का बरं असं होतं? त्याचं कारण हा देव आहे, ही भावनाच नाही. फक्त भक्तीची क्रिया आहे, त्याच्यात भाव नाही. म्हणून काही क्रिया महत्वाची नाही, भाव महत्वाचा आहे. म्हणून काही भाव असावा. माझ्या जीवनात मी भक्ती केली, पण फक्त भक्ती नाही, भावयुक्त अंतःकरणाने भक्ती केली. माझ्या भक्तीमध्ये भाव आहे आणि त्या भावनेने त्यांनी चमत्कार काय झाला असेल तर भावयुक्त अंतःकरणाने केलेल्या भक्तीनं तो परमात्मा माझ्यावर प्रसन्न झाला आणि माझं भाग्य उदयाला आलं. त्या भाग्याचा अनुभव मी तुमच्या समोर सांगतोय. किती वेळचा अनुभव म्हणतात? किती वेळ झाला?
सांगा तरी काय अनुभव तुम्हाला आला. मग तुकोबा रामाचं दुसऱ्या चरणात सांगते. अनुभव सांगा तुकोबा मला अनुभव आला. कशाचा अनुभव म्हणजे माझं भाग्य उद्याला आलं त्याचा अनुभव आला. काय भाग्य उद्याला आलं सांगा तरी. मग सांगितलं केला ऋणी नारायण. सगळं जग ज्या नारायणाचं भजन करतं, ज्याचं पूजन करतं, ज्याच्या प्राप्तीकरिता खास करतं, तो नारायण त्यांनी माझा ऋणी झाला. माझं त्याच्यावर ऋण झालं, माझं त्याच्यावर कर्ज झालं. कोणावर? देवावर माझं कर्ज. हा अनुभव आहे. आपल्यावर देवाचं कर्ज असणं आणि देवावर आपलं कर्ज होण्याचे फरक आहे ना. आपण सगळे कर्जदार आहोत देवाचे, पण हे माहित नाही सगळ्या लोकांना आपण कर्जदार आहोत. का बरं माहिती आहे? कधी असा विचारच केला ना. आपल्याला देवाने हे शरीर दिलंय. कोणी दिलंय हे शरीर? त्याची कल्पना आहे का? देवे दिला देह. देवानं देह दिलाय. आपल्याला ही इंद्रिय प्राप्त झाली. कोणी दिली? इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलायला थोडीशी नारायण ही इंद्रिय देवानं आपल्याला दिली. आणि त्यापेक्षा या शरीरामध्ये आल्यानंतर त्याला आयुष्य आपल्याला दिलं हे त्याचे उपचार नाहीत. ज्याला डोळे नाहीत त्याला विचारा डोळे कशाला म्हणतात. ज्याला कान नाही त्याला ऐकू येत नाही त्याला विचारा ऐकणं कशाला म्हणतात. या सगळ्या गोष्टी, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. हे त्याने फार दुर्लभ आहे. देवानं आपल्याला दिलंय, सहज देऊन टाकलं मला. आपल्याला त्याची किंमत नाही. बाईला जर साधी नट करून आणली नवऱ्यानं, ती नट नाकात घातली की 4 घरी फिरून सांगते महाराज यांनी केली. फार सुंदर आहे, एवढ्या डोळ्याची आहे, एवढे पैसे लागले, एवढे रत्न त्याच्यात घातले. नथीची एवढी कीर्ती त्यांनी सांगितली जाते नवऱ्यानं आणली म्हणून. पण ज्या देवानं नाक दिलं त्याची किंमत मात्र सांगितली जात नाही की देवानं मला नाक दिलं. कधीतरी त्याची पण धन्यवाद केले पाहिजे की मला देवानं नाक दिलं म्हणून मला नट घालता आली. हा म्हणतो जर देवानं नाक दिलं नसतं काय बोर्ड लावायचं होतं इथे नाकाची जागा आहे म्हणून. म्हणजे देवानं दिलं ना नाक. मग कधीतरी देवाचे सुद्धा उपकार मानले पाहिजे. कबीर महाराजांचा दोहा आहे आता मला आठवतो. नथनी दी जिस यार ने उसको सुमरित नार. ज्याने नथनी दिली त्याचं त्यांनी पुन्हा पुन्हा सुमरित वारंवार पुन्हा पुन्हा त्यांनी महाराज त्या नवऱ्याचं कौतुक करते. पण ज्यानं नाक दिलं उसको भूल गई नार. ज्यानं नाक दिलं त्याला मात्र विसरले. म्हणजे देवाचे आपल्यावर फार उपकार आहेत, देवाचं आपलं ऋण आहे, पण आपलं ते आठवणीत नाही. इथं तुकोबा आहे त्यांनी देवाचं आपल्यावरचं ऋण सांगत नाही, आपलं देवावर झालेलं ऋण सांगतात. कसं काय ऋण झालं असेल तुकोबा यांचं? सगळा संसार देवाला देऊन टाकला, अखंड भगवंताचं चिंतन केलं, स्वतःचं काहीच ठेवलं नाही. अशी अवस्था झाली. कशी अवस्था आहे ती अवस्था सुद्धा सांगतात. ते नाटवली देह मायाचे चिंतन स्वतःच्या शरीराला न आठवता भगवंताच्या चरणांचं अखंड चिंतन करत राहिलो. आणि त्या चिंतनानं भगवान प्रसन्न झाला. आणि एवढा प्रसन्न झाला की त्यानं दिलेलं जे मला साधन आहे त्याचं जे माझं ऋण आहे ते तर फिटलं. कारण त्याच्याकरिताच मिळालं होतं. उलट माझ्या या चिंतनानं देवावर ऋण झालं. भक्तीचं ऋण भगवंतावर त्यांनी वाढून बसलं. प्रेमाचं ऋण भगवंतावर त्यांनी वाढून बसलं. तो ऋण झाला. आता त्याला ऋणातून मुक्त होणं गरजेचं आहे. पण तो ऋणातून मुक्त होण्याकरिता काय करणार आहे त्याला आम्ही सांगितलं.
तुला जर तुझ्या मनातून मोकळं व्हायचं असेल तर एकच काम कर देवा, काय तू आता अखंड आमच्याजवळ वास्तव्य करण्याकरिता राहा. आम्हाला सोडून तू अजिबात कुठेच जायचं नाही. आम्ही त्याला बोलीत त्याने बांधून घेतलं आणि म्हणून तो परमात्मा त्याने महाराज अखंड आमच्याजवळ आता वास्तव्य करतोय. हा माझा परमात्मातला अनुभव आहे. माझ्या साधनेच्या माध्यमातून मी देवावर ऋण करून ठेवलेला आहे आणि त्या ऋणामुळे तो देव त्याने अखंड आता माझ्याजवळ वास्तव्य करतोय. हाच माझा परमात्माचा अनुभव आहे. मग आपणही परमार्थ करणारी माणसं आपला कधीतरी असा अनुभव सांगता येतो का कोणाच्या समोर की माझं देवावर ऋण झालं आणि त्याच्यामुळे देव आता कायम स्वरूपी माझ्या बरोबरच राहतो. त्या साधू संतांच्या कायम बरोबर आहे, कधीच त्यांना सोडून राहत नाही. मला सोडून देव सांगतात म्हणून हिंडे मागे मागे भक्तांच्या मागे मागे फिरतो. भक्त फिरले की हाय फिरतो आणि त्यांच्या होती चक्रात मारत राहतो महाराज. हा तुकोबारांच्या जीवनाचा अनुभव आहे. असा अनुभव आपल्या जीवनामध्ये आहे. सहजासहजी परमात्म्याची भेटीपर्यंत जाता येत नाही माहिती, काही क्रमानं जावं लागतं. माझं म्हणणं तुम्ही ऐका, तुम्ही ऐकत ना सर्व महत्वाचा मुद्दा सांगतो. जर खरोखर त्या मुद्द्यावर जायचं असेल तर आपल्या जीवनात तशी अवस्था निर्माण व्हावी लागते. आपण ज्ञानाच्या माध्यमातून परमात्मा स्वरूपाला जाणलं पाहिजे. तो सच्चिदानंद घन आहे, त्याला ब्रह्म असं म्हणतात. ब्रह्म म्हणजे व्यापक. व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहिलं तर हे व्यापक आहे. गृह नावाच्या धातूपासून व्यापक अर्थ करणे तयार होतो. जो सर्वत्र व्यापक आहे, संपूर्ण जगताचा अधिष्ठान आहे. दिसणारं जगत परमात्म्यावर अध्यस्त आहे आणि शास्त्र म्हणतं अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो. या न्यायाने संपूर्ण जग हे परमात्माच आहे, परमात्म्यावरतून दुसरं काही नाही. असं परमात्म्याला जाणावं, जाणून त्याने मला परमात्म्याला पाहावं. तो त्याने सगळीकडे भरलेला आहे असं त्याला पाहावं. सामान्य व्यवहार करत असताना आपण त्याने मला सगळ्या लोकांबरोबर देव म्हणून वागायला सुरुवात करावी. तेवढंच सोपं नाही मला देव म्हणून वाग. एखादा जर आरे म्हटलं ना, इकडून कार्य केल्याशिवाय चेंज म्हणत नाही. का मला म्हणतात तू आरे, तुझा काय संबंध आहे का रे? तिथून लगेच मनुष्य सुरुवात करू की आरे म्हणल्याबरोबर ज्याला कार्य म्हणावं लागतं तो कधीच माणसातला देव पाहू शकत नाही. आणि जोपर्यंत आपण माणसातला देव पाहत नाही, देव काय वेडा आहे का? म्हणे मला देवाची भेट झाली पाहिजे, तो वैकुंठातून आला पाहिजे, चतुर्भुज रूपाने आला पाहिजे, मला त्याने हृदयाला लावलं पाहिजे, मला दिसला पाहिजे, माझ्याबरोबर बोलला पाहिजे. त्याला काही समजत नाही का? तो म्हणतो वेगळा, अरे या सगळ्या माणसांच्या रूपाने मीच तुझ्या बरोबर आहे, या सगळ्या कानाकानात मीच भरलेलो आहे, सगळ्या भूत मात्र तो कुत्रासमोर येऊन बसला. बरं झालं तो आला. नाही तर बऱ्याच वेळेला त्यांनी सांगावं, कोणी जर कीर्तनच चालणार तर सांगण्याकरिता चांगलं असतं. म्हणे कुत्र सुद्धा नव्हतं कीर्तनाला, कुत्रा सुद्धा कीर्तन आहे, शांत चित्त आहे, त्याच्यात सुद्धा देव आहे. महत्वाचा विचार. नामदेव महाराजांना कुत्र्यात देव दिसला, ज्ञानोबांना त्या रेड्यात देव दिसला, अजून त्यांनी तुकोबारांना बैलात देव दिसला, नाथांना गाढवात देव दिसला. ज्यावेळेला त्यांनी या प्राणीमातांमध्ये भूत जे जे भेटते भूत ते माने जे भगवंत, अशी भावना तयार होत नाही. जोपर्यंत ती भावना तयार होत नाही, जोपर्यंत माणसामध्ये देव पाहायला भेटत नाही, तोपर्यंत वैकुंठातला देव येईल कसा मारत? त्याने यावं असं वाटत असेल तर आपली त्याने वृत्ती आपण एवढी निर्माण केली पाहिजे, एवढ्या उंचावर नेली पाहिजे की आपली ती अवस्था चित्ताची निर्माण झाली पाहिजे, तेव्हा तो परमात्मा भेटेल. असा नाही भेटणार. तुकोबारायांना एकदा घरी आले आणि अंगणात त्यांनी आल्याबरोबर चिमण्या दाणे टिपत होत्या, फटफट करून सगळ्या चिमण्या उडून गेल्या. त्या उडून गेल्यानंतर तुकोबारा म्हणजे मला पाहून चिमण्या उडून गेल्या, याचा अर्थ अजून माझं जीवन त्यांनी अशा पद्धतीने अजात शत्रुत्वाला प्राप्त झालं नाही. या चिमण्यानं मी शत्रू वाटलो, काय केलं पाहिजे? आता मी तेव्हाच घरी जेव्हा या चिमण्या माझ्या अंगावर येऊन बसतील. हे ऐकायला भाकर कथा एखाद्याला वाटत असेल, पण चरित्रात प्रत्यक्ष पाहायला मिळतं. महिपती महाराजांनी हे प्रत्यक्ष लिहून ठेवलं महाराज चरित्रामध्ये. त्यानंतर त्यांनी तुकोबारांच्या अनुग्रहाने या सगळ्या गोष्टी गेले. भंडारा डोंगरावर तुकोबारा गेले
आणि भगवंताचं चिंतन करू लागले, त्याचा परिणाम काय झाला असेल तर सगळ्या चिमण्या अंगावर येऊन बसल्या आणि फार समाधान त्यांनी वाटलं महाराज तुकोबारायला. मग सहज घरी आले. म्हणजे चिमण्यांना सुद्धा वाटलं याच्यापासून आपल्याला काही धोका नाही, याच्यापासून आपल्याला काही त्रास होणार नाही. आपलं जीवन असं व्हावं की त्या पशु पक्ष्यांना सुद्धा वाटावं की याच्यापासून आपल्याला आता कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही. माणसांना तरी वाटतं का आपल्यापासून असं? पशु पक्ष्यांना वाटलं आमची गोष्ट आहे. देव भेटण्याकरिता या अवस्थेत जावं लागेल. तुकोबार या अवस्थेत गेले आणि म्हणून त्याला म्हणता आलं, देवाला म्हणता आलं की देवा अरे अजून का प्रगट होत नाहीस? तुला मी ब्रह्मस्वरूपानं जाणलंय, तुला मी कणाकणात प्रत्यक्ष पाहिलंय, आता तुला भेटायचं राहिलंय, तू प्रत्यक्ष माझ्या समोर प्रगट होऊन मला भेट. त्याला ब्रह्म म्हटलं जातं, त्याला परमात्मा म्हटलं जातं, त्याला भगवंत म्हटलं जातं. 3 रूपानं चिंतन मी तुमच्या समोर मांडतो. ब्रह्म म्हणत असताना त्यांनी संपूर्ण जगताचं अधिष्ठान ज्ञानाच्या माध्यमातून जाणावं. त्याला परमात्मा म्हणत असताना त्यांनी महाराज त्याला सगुण निराकार रूपानं त्यांनी महाराज संपूर्ण कणाकणात विश्वामध्ये गच्च भरलेलं पाहावं. तो परमात्मा आहे, तो ईश्वर रूपानं प्रगट आहे आणि तोच भगवंत रूपानं जर पाहत असाल तर ऐका, यश श्री अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हा 6ही गुणवर व्यवस्थित जे दास असणार तो सगुण साकार होऊन सगुण ऐश्वर्य संपन्न असणारा परमात्मा शंख चक्र गदापद्म घेऊन आपल्या समोर प्रत्यक्ष प्रगट होईल आणि आपल्याला हृदयाला लागेल. म्हणून अशा क्रमाने तिथपर्यंत गेलं पाहिजे. ब्रह्मरूपानं जाणार, परमात्मा रूपानं सर्वत्र त्याला पहा. शिनीच्या स्वभाग्याचे पंडिताच्या मदर्शना तोच खरा पंडित आहे की प्राणी मात्र त्याला देव प्रत्यक्ष पाहायला मिळतो. आणि त्याला अशा पद्धतीने पाहून मग त्याच्या भेटीची अपेक्षा करा. मग तो सगुण साकार रूप घेऊन त्यांनी आपल्या समोर येईल आणि मग आपल्याला हृदयाला लागेल. हे भेटीचं लक्षण आहे. तुकोबारानंतर असंच झालं की माझ्या जीवनामध्ये मी भक्ती केली, ती भक्ती त्यांनी भावयुक्त अंतकरणाने केली, त्याचा परिणाम त्यांनी भगवान माझ्यावर प्रसन्न झाला आणि ते सगुण साकार रूप घेऊन त्यांनी माझ्या समोर प्रत्यक्ष उभा राहिला आणि आता तो मला कधीच सोडून जात नाही असा मला परमार्थाचा अनुभवच आला. महाराज हा त्यांच्या जीवनातला अनुभव आहे. काय अनुभव आहे? एक गेला ऋणी नारायण, तो एक क्षण वेगळा, क्षणभरही नारायण आता मला सोडून वेगळा राहत नाही असं त्यांनी मला तुकोबारा सांगतात. पण मला घडलं कसं काय? तुम्हाला या मुद्द्यावर जाता कसं आलं ते तरी सांगा. म्हणजे काही नाही, मी त्याने साधना केली पण देवावर भार घालून साधना केली या मुद्द्यापर्यंत मी आलो. पण सर्वस्व देवाला सांगून त्यांनी त्याच्या चरणावर सगळं समर्पित केलं, त्याच्यावरच पूर्णपणे भार घातला आणि चिंता रहित झालो. महाराज वर्णन करून सांगा. भगवंतावरच भार घातला. ऐकतात ना तुम्ही सर्व? महत्वाचा मुद्दा सांगतो. देवाच्या समोर गेलो. बऱ्याच वेळेला परमार्थ करताना लोकांना काही समजत. आता आधी एवढी बडबड केली मी, धर्म कशाला म्हणतात, अर्थ कशाला म्हणायचं, काम कशाला म्हणायचं, मोक्ष कशाला म्हणायचं, हे त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. कर्माची साधना कशी असते, योगाची साधना कशी असते, उपासना कशी असते, ज्ञानाची साधना कशी असते, अशी बडबड करून मी मोकळा झालो. भक्ती कशी केली पाहिजे हे त्यांनी सांगितलं. पण बरेच त्यांनी लोक असे असतात की ज्यांना कशातच काहीच समजत नाही. फक्त 4-2 गोष्टी कीर्तन करणं त्याच्यात सांगितले की तेवढ्या लक्षात राहतात की कीर्तन करणं आज असं सांगितलं. पण परमात्मा त्यांनी मला पोटात उतरत नाही. ज्याला काहीच कळत नाही त्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची नाही का? घ्यायची ना. त्याने काय करायचं माहितीये? त्यानं बेधडक देवाच्या समोर जायचं. जिथं त्याला असं वाटत असेल माझा देव आहे, पण इथं गणपती बाप्पांच्या समोर जा, तिथं पांडुरंग परमात्मा उभा आहे, त्याच्याकडे पाहा आणि पाहिल्यानंतर त्याच्याशी बोलायला सुरुवात करा. देवा
मला त्यांनी तुझ्यापर्यंत यावं असं वाटतं, पण मला वेद कळत नाही, शास्त्र कळत नाही, पुराण कळत नाही, कोणती साधना कळत नाही. मी काय करू? चोखोबऱ्यांची पत्नी होती, तिचं नाव सोयराबाई. ती काही कॉलेजात गेली होती का? देवाने तिचं बाळांपण केलं म्हणा. तिचं काही पारंपरिक शिक्षण झालं होतं का? पण देव तिचं बाळांपण करण्याकरिता आला का बरं? ती म्हणते आम्हाला नकळे वेद, नकळे पुराण, शास्त्राचे वचन नकळे. मला वेद कळत नाही, पुराण कळत नाही, शास्त्र कळत नाही, मला एकच कळतं की तुला सगळं कळतं. महत्वाचा विषय, मला एकच कळतं देवा, तुला सगळं काय कळतं, मला काहीच कळत नाही. मग मला नाही कळालं तरी चालेल, तुला कळतं ना, मग मला तुझ्यापर्यंत यायचंय. तुझ्यापर्यंत येण्याचा मार्ग मला कळत नाही, तुला माहिती आहे मी कसा तुझ्यापर्यंत येऊ शकतो. मग तू काहीतरी उपाय कर, मला स्वतःहून तुझ्यापर्यंत येऊन जा. इथे तुमच्या कार्यक्रमापर्यंत त्यांनी यायचं की नाही? मग यायला तरी आता आम्हाला माहित नाही कसं यायचं. मग आमच्या पद्धतीने आम्ही येऊन त्यांनी चुकू कुठेतरी ना, मग कोणीतरी घ्यायला ते ग्रस्त घेण्याकरिता आले, त्यांनी सांगितलं अशा पद्धतीने ते घ्यायला आल्यावर इथपर्यंत आलो की नाही आम्ही. महत्वाचा विचार तसं देवा की आम्हाला समजत नाही तुझ्यापर्यंत कसं यावं, पण तुला कळतं ना तुझ्यापर्यंत कसं यावं. म्हणून त्यांनी मला काही कळत नाही असं समजून मी तुझ्या समोर आलेलो आहे. मी मला स्वतःला तुझ्या समोर समर्पित केलेलं आहे आणि आता तू मला सांभाळ आणि मला स्वतःहून तुझ्यापर्यंत घेऊन जा. असं म्हणणं म्हणजे भगवंताच्या डोक्यावर त्याच्या प्राप्तीचा भार घालणं असं. घालून या भार माथा. मग काही अभंग नाही, आम्ही पाठच करून ठेवले तर रोज पूजेमध्ये म्हणतो. तुम्ही पण म्हणा सगळेजण, फार महत्वाचे अभंग आहेत, लक्षपूर्वक आहेत. अनेक वेळेला सांगितले जातात, पण ते गरजेचे आहेत म्हणून रोज सांगितले तरी कमीच पडते. रोज त्यांनी अभंग म्हणा देवपूजेमध्ये. खरं तर देवपूजा रोज करावी माणसं. सकाळी त्यांनी झोपेतून उठलं ना की आधी त्यांनी भगवंताचं ध्यान करावं, देवा जागा झाली. नाही तर झोपल्यानंतर सकाळी जागा होईल याची काय शाश्वत की भगवंताच्या कृपेने जागी होऊ शकतो. म्हणून झोपताना देवाचं स्मरण करावं आणि जागा झाल्याबरोबर म्हणावं देवा तुझ्या कृपेने त्यांनी उठून बसलो आता आनंदात आहे. आणि मग त्याचं स्मरण करावं. जमिनीवर त्यांनी पाय ठेवत असताना ती धरित्री आपले सगळे आपणात पोटात घालते. समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं शपसोमे असं म्हणून जेव्हा नमस्कार करावा, मग तिच्यावर पाय ठेवावं. मग त्यांनी नित्यकर्म आठवावे, आधी बहिर्दिशेला जाऊन यावं. मग त्यांनी दात घासावं, दंत धावून मग स्नान करावं. स्नान केल्यानंतर त्यांनी सगळ्यात आधी आपल्या कपाळाला गंध लावावा. मग तो गंध लावून झाला की मग देवासमोर जावं. मग तिथं आधी दिवा पेटवावा, कारण ती साक्षी देवता आहे. मग दिवा पेटून झाल्यानंतर पूजेला सुरुवात करावी. नाहीच काय करता आलं, नाहीच काय म्हणता आलं तर रामकृष्ण हरी ते निदान म्हणावं. उद्बत्ती पेटून त्याला धूपदीप दाखवावं, भगवंताचं स्मरण करावं. देवा मला मंत्र स्तोत्र काही म्हणता येत नाही, मी भोळा भाबडा आहे, मला फक्त हात जोडता येतं, डोकं तुझ्या पुढे ठेवतात. एवढं करून रामकृष्ण हरी म्हणता आलं तरी पूजा संपन्न होईल. एवढं तरी माणसानं नक्की करावं, महत्वाचा भाग आहे. त्याच्यापेक्षा थोडं जर काही कळत असेल, अभंग जर कळत असतील तर अभंग म्हणतात. आम्ही अभंग म्हणतो देवाच्या समोर रोज. देवाला म्हणतो देवा पाय पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा एक पतित परितुधा मुद्रांकित. देवा जसं ध्वजेचं चिरगुट असतं, ध्वजा म्हणजे झेंडा, पताक, सामान्य कापडाची पताक असते आणि ती राजाची त्यांनी खून असते. जसं आपला तिरंगा आहे की नाही भारताचा, सामान्यच कपडा आहे, पण त्या भारताला त्यांनी म्हणा जर कुणी आक्रमण केलं तर समोरचा त्यांनी असणारा जो शत्रू आहे तो सगळ्यात आधी झेंडा खाली करतून त्याचा झेंडा पडतो. हा महत्वाचा विचार आहे. मग राजाने काय करावं लागतं? झेंड्याचं संरक्षण करावं लागतं. हा राजाचा धर्म आहे. मग राजा युद्ध करून स्वतःचा झेंडा त्यांनी उंच करण्याचा प्रयत्न. झेंडा उंचा रहे हमारा असं आपण म्हणतो की नाही, मग झेंडा उंच करणं हे राजाचं काम असतं. राजा युद्ध करतो कोणाकरिता? त्या झेंड्या करता. काय त्या झेंड्या काय हो? साधं चिरकुटच आहे की नाही, कापड आहे की नाही, पण तरी त्याचं संरक्षण राजा करतो का? त्या झेंड्यावर शिक्का मारलेला आहे. त्याला तिरंगा आपण म्हणतो. त्याच्यावर त्याने अशोक चक्र मध्ये आहे की आपली खून तो सिंबॉल आहे, म्हणून त्याच्याकरिता सांभाळणं ही जबाबदारी राजाची आहे. महत्वाची गोष्ट सांगतोय. म्हणून ध्वजेचं चिरगुटच आहे, पण राजाला सांभाळायला कष्ट पडतात. महत्वाचा विचार तसा मी सुद्धा चिरगुटासारखाच आहे, पण तुझ्या नावाचं कुंकू कपाळाला लावलं, तुझ्या नावाचा गंध कपाळाला लावला, गळ्यात माळ घातली, तुझा म्हणून जगतोय. आता जर वायाला गेलो तर मी म्हणून वायाला जाणार नाही, तुझा एक भक्त वायाला गेला असं लोक म्हणते. महत्वाचा विचार आहे. मी वायाला गेला असं कोणी म्हणणार नाही. तुझा भक्त वायाला गेला, तो हरिभक्तीपरायण होता, बघ गेला वायाला असं कोणी म्हणेल तुला. राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परितुधा मुद्रांकित. तसाच मी एक पतित आहे, पण तुझा शिक्का मारलेला आहे, मला सांभाळ. नाही चित्त शुद्धी स्थिर पायापाशी बुद्धी परितू आपल्या सत्ता मज करावे सरता तू गोबारा आहे की नाही. पतित पतित प्रेम त्रिवाच्या पतित परितू आपल्या सत्ता मज करावे सरता. नाही चित्त शुद्धी स्थिर पायापाशी बुद्धी परितू आपल्या सत्ता मज करावे सरता. अपराधाचा केलो तुका म्हणे किती बोलो परितू आपल्या सत्ता मज करावे सरता. हे देवाबरोबर बोलणंच आहे. आणखी बोलून शिकवतो. माझे चित्त तुझे पायी
राही ऐसे करी काही धरून या बाई हाताळी दातारा चतुरा दुश्रोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सकळा मुनी भिन्न दिवशी विठोबा गरिया दिगराचा नाश उदय होणी प्रकाश कोणी आशा पाश गरीवास हृदय बाहेर गुंतलो नेहता अजाणतेपणानं गुंतलो माझी असो तुम्हा चिंता देवा मला माझी चिंता तू कर म्हणून तुका ठेवे माथा पायी आता राखा मी तुझ्या चरणावर माझा हात ठेवतोय आता तुम्हाला सांभाळावंच असं देवाच्या समोर बोलावं आणि हे बोलणं आणि असं देवाला सांगणं यालाच म्हणतात भार घालणं. स्वतःहून परमात्म्यापर्यंत जाता येत नाही, स्वतःहून परमात्मा साधता येत नाही. म्हणून काय केलं की घालून या भार माथा देवाच्याच डोक्यावर भार घातला आणि म्हणून अवघे चिंता वारले म्हणून सगळी चिंता संपून गेली. देवानं स्वतःच मला त्याच्यापर्यंत नेलं. हा माझा अनुभव आहे. हाच अनुभव त्यांनी जीवनामध्ये असावा. पण त्याने भगवान स्वतः नेत असतो. दर 5 मिनिटाला म्हणत जावा. रामसुखदास स्वामी सांगायचे ते म्हणायचे दर 5 मिनिटाला म्हणून अरे मेरे नाथ मैं आपको भूलू नहीं, अरे मेरे नाथ मैं आपको भूलू नहीं. देवा मला तुझा विसर पडू देऊ नकोस. तुकोबा काय म्हणतात हेच दान देगा देवा तुझा विसर व्हावा, तुझा विसर मला पडू नये असं सारखं देवाला म्हणत राहतो. तो देव करुणा निधान आहे, सगळ्या जगाचा मायबाप आहे, सांभाळणार आहे. तो स्वतःहून त्याच्यापर्यंत घेऊन जाईल आणि मग आपल्यालाही कोणत्या प्रकारची चिंता राहणार नाही. हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून तर त्यांनी महाराज असंच आपल्या जीवनामध्ये घडावं. मग तो भगवान ऋणी होत असतो. भक्तांच्यावर त्यांनी भरभरून प्रेम करून त्यांच्याजवळ त्यांनी उभाच राहत असतो. हा अनेकांचा अनुभव आहे. मोठ्या मोठ्यांचे अनुभव सांगता येतील महाराज. अनुभव जर सांगायचे ठरले ऋणी होऊन त्यांनी उभा राहतो कसा काय. हा भगवान बळीच्या दारात गेला होता माहिती आहे तुम्हाला. 8 वा 10 मिनिटं कमी असताना बळीच्या दाराचा उभा राहिला आणि बळीला काही महाराज वामन रूपात काही प्रगट तंबतून वामन दृष्ट्वा मोदमानामर्षया कर्माणि कार्यामास पुरस्कृत्य प्रजापती. जो त्यांनी देवतांचं हित करण्याकरिता आणि आधीची तपश्चर्या पाहून त्यांनी महाराज तिच्या पोटी त्यांनी अशा पद्धतीनं प्रगट झाला होता आणि तो वामनाच्या रूपात प्रगट झाला. मग तो बळीच्या दारात गेला आणि गेल्यानंतर त्यांनी महाराज बळीला म्हणला. बळीने त्याला पाहिलं महाराज फार स्वागत करू लागला, नमस्कार करू लागला. तिने ऐकतात का सर्व. एखाद्या अनोळखी माणसाला पाहून जर नमस्कार करावा वाटला ना की समजायचं त्याच्यात काहीतरी विशेषत्व आहे. तर उगच कोणाला नमस्कार करावा वाटत नाही. एखाद्याला पाहिलं असं वाटतं नाही याला नमस्कार करावा की त्याच्यात काहीतरी दैवी गुण आहे हे त्यांनी फक्त लक्षात ठेवले जायचं. पण अशा पद्धतीने त्यांनी वामनाला पाहून बळीचं हृदय भरून आलं. नमस्कार करण्याकरिता बळी महाराज समोर आले. वा म्हणे महाराज तुम्ही माझ्या घरी त्यांनी आला, तुम्ही मोठा भाग्यवान आहे, तुम्ही ब्राह्मण दिसता, काय पाहिजे तुम्हाला सांगा. कौतुक करायला लागले त्यांनी वामन महाराज बळीच. आता काही मागायला जाणाऱ्या माणसाला कौतुकच करावं लागतं. हा महत्वाचा विषय. काही मागायचं असतं की कौतुक केल्याशिवाय भेटत नाही म्हणे बळी. तुझं मोठेपण ऐकून आलो, तू फार उदार आहेस असं त्यांनी ऐकलं, म्हणून तुझ्या रागात आलो. काय तुझ्या वडिलांची महती त्याचा विरोचन होतं. म्हणे तो ब्राह्मणांचा जेवढा भक्त होता, ब्राह्मणाने त्याचं आयुष्य मागितल्याबरोबर देऊन टाकलं म्हणे. असाचा मुलगा आहेस तू. काय तुझ्या आजोबांचं सांगायचं म्हटले. जो त्यांनी हिरण्यकश्यप जो प्रल्हाद होता ज्याच्याकरिता परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला, तुझा पंजोबा काय सांगायचं म्हणे. हिरण्यकश्यप केवढा बलवान होता, त्याला मारण्याकरिता देवाला यावं लागलं, त्याची सारी वंशवळ वामनानं सांगून टाक. पण तुझे वडील असे होते, त्याचे वडील तसे होते, त्याचे वडील तसे होते, त्याचे वडील तसे होते. फार कौतुक केलं तो भरून कशाकरिता काही मागायचं होतं म्हणून. म्हणजे ज्याला मागायचे असताना त्याला फार कौतुक करावं लागतं. म्हणजे ज्याचं नाव घ्यायचं, त्याचं घ्यायचं, त्याचं कौतुक करायचं, त्याचं सांगायचं असा नियमच असतो. महत्वाचा मुद्दा लक्ष काय सगळं झालं. म्हणजे ठीक आहे तुम्हाला सगळे कळलं याला म्हणे आतमध्ये काय अपेक्षा आहे ते सांगा. म्हणजे काय नाही मी साधना करायला जाऊन बसलो की जिथं जाऊन बसतो तिथून त्यांनी हुक म्हणतात आणि मला जागेवर बसू देत नाहीत. मला ना त्यांनी माझी स्वतंत्र त्यांनी जागा असली पाहिजे असं वाटतं साधना करण्याकरिता. म्हणून त्यांनी मला जास्त मागायचं नाही. जर तुम्ही देणारच असाल तर मला माझ्या पावलांनी 3 पावलं जागा द्या. माझ्या पावलांनी 3 पावलं. बळी हसायलाच लागला. तुम्हाला तुम्ही अशी बारीक दिसता, 8 वर्षाची मूर्ती छत्री हातात घेऊन आले आणि तुमची बुद्धी सुद्धा कमीच आहे. 3 पावलं मी त्रैलोक्याचा राजा आहे आणि तुम्हाला देण्याकरिता तयार आहे आणि 3च पावलं त्यांनी जागा मागता. तर हे बळी द्यायचा तर देण्यात जातो लगेच तुम्ही फार गरम त्याची दिसता. हो म्हणे तुम्हाला काय हवंय ते सांगा मी देतो म्हणे. 3 पावलं युद्धधारी हातात पाणी हातात घेणार. इत्यादी त्यांनी महाराज शुक्राचार्य धावत शुक्राचार्य बळीचे गुरु आहेत महाराज. गायगाने धावताना हे शवैरोचने साक्षात हे विरोचन पुत्रा हा त्यांनी सामान्य नाही, साक्षात विष्णू रवे हा प्रत्यक्ष विष्णू आहे. कशा पद्धतीने जातो देवानाम कार्य साधका हा देवतांचं कार्य सिद्ध करण्याकरिता प्रत्यक्ष विष्णू तुझ्या दारात उभा आहे. याला तू देऊ नकोस.
असं म्हणल्यावर तर बळीची छातीच मोठी झाली. म्हणजे अरे वा, सगळं जग त्याच्या समोर हात पसरून असतं. जगाचा मालक माझ्या समोर त्यांनी मागण्याकरिता आला, का देऊ नको? आणि 3 पावलं तर जमीन मागतोय आणि तुझ्या तुम्ही देऊ नको म्हणता. माहित नाही म्हणे मायावी हा, याला देऊ नकोस. तरी सुद्धा बळे म्हणा मी देणार. झाडी हातात घेतली, हातात पाणी सोडणारे त्या शुक्राचार्य झाडीच्या तोंडातच अडकून बसले. मग काय करावं, पाणी का पडत नाही? एक गवताची काडी घेतली, त्याने टोचली. टोचल्यावर शुक्राचार्याच्या डोळ्यातच घुसली महाराज. डोळाच फुटला. महाराज म्हणतात आडा आला म्हणून पुढे आला डोळा. आणि बळीने आंधळा शुक्र केला. शुक्राचार्य बाहेर आले. आल्यानंतर रागावून त्यांनी शाप दिला बळीला, मूर्खा तुला वाचवण्याकरिता आलो आणि तू माझा डोळा फोडून टाकला, तुला शाप देतो. तुझी सगळी संपदा हडप करून घेतली जाईल. तू बांधला जाशील आणि तुला पाताळात नेऊन घातलं जाईल. असे शाप त्याच्या गुरुनच दिले. मला लोक म्हणतात तुमच्या देवानं बळीला पाताळात घातलं. देवानं नाही घातलं, त्याच्या गुरुच्या शापानंच पाताळात गेला. हा महत्वाचा विचार. म्हणून त्याने झालं, शुक्राचार्याने घेऊन गेले रागावून. याला हातात पाणी घेतलं, संकल्प सोडला. संकल्प सोडल्याबरोबर त्याने भगवंतानं त्रिविक्रम रूप धारण केलं, विशाल रूप धारण केलं. एखाद्याला वाटेल मग देवानं असं फसवून कशाकरिता घ्यायचं, काय फसवलं होतं सांगा. त्याचा गुरु त्याला सांगायला आलता की नाही हा विष्णू आहे म्हणून. मग बळीला माहित होतं की नाही हा विष्णू आहे म्हणून. हा काही पण करू शकतो याची पण जाणीव होती की नाही. कशाला शहाणपणा करायचा? कशाला त्यांनी हातात पाणी घेऊन सगळ्या लोकांच्या समोर त्यांनी असं करायचं? म्हणून त्यांनी त्रिविक्रम रूप धारण केलं. फसवलं नाही बळीला, काही फसवलं नाही. त्याच्या गुरुनं सांगितलं होतं हा विष्णू आहे. भगवंतानं विशाल रूप धारण केलं, त्रिविक्रम रूप. एका पावलामध्ये त्यांनी आधोलोक व्याप्त करून टाकले. अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताळ व्याप्त करून टाकले. त्याच्यापेक्षा त्यांनी दुसऱ्या पावलामध्ये उर्ध्वलोक व्याप्त करून टाकले. भूलोक, भोरलोक, जनलोक, तपलोक, महलोक, सत्यलोकापर्यंत पाय गेला. 2 पावलांमध्ये त्यांनी सगळं त्रैलोक्य व्याप्त करून टाकले. आता तिसरा पाय ठेवायचा कुठे जागाच राहिली नाही. त्याचं सगळं हडप करून घेतोय. पहिला शाप खरा झाला गुरुचा. आता म्हणे तिसरा पाय कुठे देऊ सांग. तुम्हाला जागाच नाही ठेवायला देवा. आता काय करू, रडायलाच लागला. म्हणजे याला बांधून टाकला बळी. दुसरा शाप खरा झाला, बांधला जाशील. बांधला गेला आणि रडतोय बायकांसारखा. त्याची पत्नी समोरून आली आणि आल्यानंतर त्याने म्हटले विंध्यावली तिचं नाव. ती म्हटली महाराज चांगले शूरवीर आहात आणि रडता काय? म्हणजे रडू नको तर काय करू, जगाचा मालक माझ्या समोर मागण्याकरिता आला आणि मी त्याला काहीच देऊ शकत नाही. आता 3 पावलं द्यायची होती, 2च पावलं देता आले. तिसरा पाय कुठे ठेवायचा? तिने सांगितलं त्याने 3 पावलं भूमी मागितली ना. हे शरीर सुद्धा भूमीच आहे. या शरीरामध्ये पाप आणि पुण्य पिकलं जातं. ही पाप पुण्य पिकवण्याची भूमी आहे. 2 पावलामध्ये जरी सगळं व्याप्त केलं असलं तरी तुमचं शरीर आहे ना अजून देण्याकरिता, ती द्या ना. पत्नीला सल्ला दिला, अशी पत्नी असावी बरं परमार्थामध्ये, जी परमात्म्यापर्यंत घेऊन जाणारी असावी. म्हणून तिने सल्ला दिला. मग आनंद झाला बळीला. म्हणजे देवा माझ्या मस्तकावर काय द्या. देवाने त्याने मला त्याच्या मस्तकाला स्पर्श केल्याबरोबर पाताळात नेऊन घातला, सुतल लोकांमध्ये. एवढं श्रेष्ठ वैभव त्याला दिलं मला, ते इंद्राला सुद्धा आणि एवढं त्याला वैभव दिलं. स्वर्गापेक्षा जास्त संपदा सुतलात आहे. आणि बळीला तिथला राजा त्यांनी भगवंताने करून दिलं. त्याच्यावर अनुग्रह भगवंताने केला आणि प्रसन्न झाला महाराज देव. तुम्हाला बळी सगळे लोक माझी भक्ती करतात, पण तुझ्यासारखी भक्ती कोणीच केली नाही. सगळे लोक आपल्या साखर शेंगदाणे घेऊन त्यांनी याला वाटत राहतात, त्याला वाटत राहतात, नारळ फोडतात, कुणी फुलं वाहतात, आमचं नमकं फळाने एवढ्याने कुठं देऊ कसं नव्हतं का? तुझी भक्ती केली ती कोणीच केली नाही. त्याच्या नावानं दान प्रसिद्ध झालं, बलिदान. ते म्हणजे आमच्या देशासाठी काय केलं? बलिदान. ते बळीच्या नावावरून दान प्रसिद्ध झालं. काय दिलं त्यानं सर्वस्व दान दिलं, म्हणून बलिदान. हे बलीच्या नावावरून आहे. त्याच्यात फार बारकाव आहे. भागवत आहे का म्हणजे कळेल, ते भागवतातला प्रसंग आहे. हा महत्वाचा विचार. म्हणून त्यांनी महाराज शुक्राचार्यांचा भक्त आहे. शुक्राचार्य महाराज महत्वाचा. आपल्या शरीरात 7 धातू असतात की नाही, त्याच्यामध्ये शुक्र महत्वाचा आहे. ज्यानं शुक्राची सेवा केली त्याच्या अंगात बल प्राप्त होतो, तो बलवान आहे. आणि असा झालेला जो बलवान आहे तो भगवंताच्या कृपेला प्राप्त होतो आत्मसमर्पणाच्या माध्यमातून. आणि असं आत्मसमर्पण भक्तीच्या माध्यमातून भगवंताला प्रसन्न केलं. देवाने विचारलं काय पाहिजे तुला सांग. म्हणजे देवा प्रसन्न आहेस, काही त्यांनी मागण्यासारखं मला वाटत नाही, पण एकच विनंती आहे. म्हणजे काय विनंती आहे? असं वाटतं मी घरातून बाहेर ज्या वेळेला जायला लागेल ना त्यावेळेला मला तू दिसावास, आणि मी ज्या वेळेला घरात येईन ना त्यावेळेला सगळ्यात आधी मला तू दिसावास. एवढंच काहीतरी कर. मग आता कुठं थांबावं लागेल? दरवाजात. लोक घरात कुठून जातात? खिडकीतून, सवण्यातून थोडेच जातात, दरवाजातूनच जातात. म्हणजे नाईलाज असतो देवाला त्यांनी मला अशी काठी घेऊन बळीच्या दारात उभं राहावं लागलं. द्वारपाल बळीद्वारी झाला. आणि मग त्यांनी अशा पद्धतीनं आल्या गेल्या लोकांकडे पाहतोय, बळीची सेवा करतोय, जगाचा मालक. म्हणून त्यांनी महाराज त्याच्यातही आम्ही तुकोबारे ठेवतो. तुकोबारे कोणाला सोडित नाहीत मला, देव असला तरी. ते म्हणजे आशा उपजली भगवंताशी आणि नीच वामनत्व आली त्याचे. हे त्यांनी महाराज सेवा करायचं काम त्याला प्राप्त झालं का? तर मागायला गेला म्हणून सेवकरी उभं राहावं लागेल. नीच वामनत्व आली त्याशी. असा हातात काठी घेऊन उभं राहिला. सगळ्या देवदेवतांना चिंता वाटायला ते म्हणजे त्या 8 वाजत
कुठपर्यंत चालायचं पण महत्वाचा मुद्दा सांग. एक 5-10 मिनिटात थांबलं चालेल ना? आता एक तर ब्रेक दाबलं तर चुकेल ना माझं. हा ब्रेक म्हणून काय नाही, थोडं थोडं करून 2-5 मिनिटात थांबतो. महत्वाचा मुद्दा आहे. बळी त्यांनी भगवंतावर सत्ता गाजवतोय, सर्व देवदेवतांना कसा येईल आता देव पुन्हा, म्हणून त्यांनी महाराज लक्ष्मीबाईंना चिंता पडली. जसं बळीला त्याच्या पत्नीनं सल्ला दिला होता आणि त्याला त्यांनी संकटातून सोडवलं, तशी भगवंताची पत्नी आहे लक्ष्मी. बळी हा बली प्रतिपदेला पात्रात गेला आणि नारळी पौर्णिमेला लक्ष्मीबाई आल्या बळीच्या घरी आणि शोधी आल्या आणि आल्यानंतर त्यांनी म्हणे, कोण ग बाई तू? म्हणे मी तुझी बहीण. अशी तुझी बहीण म्हणे, ओळख नाही पाळत नाही. ती म्हणजे मी त्रैलोक्यात फिरून आले, मला कोणी भाऊ सापडला नाही, तू एकटाच मला भाऊ त्याने वाटलास म्हणून मी तुझ्या घरी आले. काय सगळं बाहेर विचारलं का? घरात ये ना म्हणे. मग त्यांनी घरात आणली. मग तिने त्यांनी करदोरे काय बांधले असतील, राखी हातावरती अशा पद्धतीने बांधली आणि सगळं त्यांनी झाल्यानंतर मग औक्षण केलं. औक्षण करतात की नाही बाय, काय ते गुडघ्यावर काय ते ठेवतात, ते गणतीचं तिथं ठेवतात, तिथं ठेवतात. काय म्हणतात? पिढा जाऊन बळीचं राज्य येऊ असं म्हणतात की नाही? तेव्हापासून पिढा जाऊ नाही, ते आपल्या मुलाधार चक्रापासून सहस्त्रदल कमलापर्यंत एक नाडी आहे, त्याचं नाव आहे ब्रह्मनाडी. आणि त्या ब्रह्मनाडीच्या अंतर्गत 3 नाड्या, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. त्याच्यापैकी इडा आणि पिंगला त्यांनी महाराज 2 नाड्या बंद व्हाव्यात आणि सुषुम्ना नाडी त्यांनी चालू व्हावी आणि कुंडलिनी शक्ती ऊर्ध्व होऊन त्यांनी सहस्त्रदल कमलात जावी आणि बळीचं राज्य येवा हा त्यातला भाव आहे. बायका म्हणतात इडापिडा जावं आणि बळीचं राज्य येऊ. हे इडापिडा नाही, इडा पिंगला असा येते. हा त्या धातू देते सांगायला माझ्याकडे वेळ नाही. पण अशा पद्धतीने लक्ष्मीने त्याचं औक्षण केलं आणि औक्षण केल्यानंतर त्यांनी महाराज मागितलं. तो त्याने मला म्हणला, तू माझी बहीण आहेस, तुला काहीतरी दिलं पाहिजे. नाक तुला काय पाहिजे? ती म्हणे खरंच देणार आहेस का? म्हणे खरंच देणार आहेस, नाक तर तू. मग तिने मागितलं म्हणे, बघ तुझ्या दारात तो त्याने दांडकं घेऊन उभा आहे हातामध्ये, तुम्हाला देऊन टाक. बळी म्हणलं, काय तुझं मनबिन त्याच्यावर आलं की काय? ती म्हणजे मनबिन नाही, ती आमची मालक आहेत. मग बळीला कळालं की तो नारायण आहे आणि ही लक्ष्मी आहे. महत्वाचा मुद्दा सांगू, ज्यानं भगवंताला अंकित करून घेतलं, लक्ष्मी सुद्धा त्याच्या दारात मागायला येते. सगळं जग ज्या लक्ष्मीला मागण्याकरिता फिरतं, ती लक्ष्मी त्याच्या दारात मागण्याकरिता येते. ते त्या भक्ताचं वैभव असतं. महत्वाचा विचार आहे. लक्ष्मी त्यांनी मागण्याकरिता आली आणि देऊन टाकलं महाराज. भगवंताला देऊन टाकलं. म्हणे ठीक आहे, घेऊन जा. लक्ष्मीने त्याला आशीर्वाद दिला, चिरंजीवी भव. म्हणून सप्त चिरंजीवांमध्ये बली आहे. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमानश्च विभीषणा, कृप परशुरामश्च सप्तैती चिरंजीवी. चिरंजीवी ना असं त्यांनी बळी चिरंजीव झाला आणि मग भगवान प्रसन्न आहेत आणि आता पुन्हा लक्ष्मी बरोबर जायला निघाले. बळी रडू लागला आणि तो रडतोय. त्यावेळेला त्यांनी महाराज भगवंतानं पाहिलं, बळी कासावीत झाला. बळी काय पाहिजे तुला? म्हणजे देवा तू आला होतास, माझ्या घरी थांबला होतास, जाण्याकरिता निघाला, पण मी काय करू? भगवान गहिवरला आणि गहिवरलेल्या देवानं त्यांनी महाराज त्याला वरदान देऊन टाकलं. बळी तुझ्या दारातून जरी गेल्यासारखा दिसत असलो तरी तुला वरदान देतो, तुझ्या हृदयातून कधीच जाणार नाही, अखंड तुझ्याजवळ वास्तव्य करून टाकली राहील. म्हणजे काय झालं? केला ऋणी नारायण, नो एक क्षण वेगळा. नारायणाला ऋणी केलं, सर्वस्व देऊन सगळा संसार देवाच्या चरणावर वाहून टाकला. देव ऋणी झाला आणि म्हणून हृदयात साठवला. क्षण भर सुद्धा त्याने परमात्माचा वेगळा राहत नाही. हे भगवंताचं वैभव भक्तांना प्राप्त होतं. असं त्याने परत तुकोबारांना प्राप्त झालं. तो परमात्मा माझा ऋणी झाला. जसा बळीच्या हृदयात राहतोय असा माझ्या हृदयामध्ये सदैव वास्तव्य करतोय. हे तुकोबारांचं म्हणणं आहे. म्हणून समर्पण केलं, घालून या भाग माथा अवघी चिंता वारली. आणि मग नेमकं केलं का? कसं काय समर्पण सांगितलं कुणी? मग सांगितलं त्यांनी भगवंताचीच वचनं गीतेमध्ये त्यांनी पाठ केले, साधू संतांची वचनं पाठ केली, भगवंतावर भार घातला आणि साधना करत राहिलो भगवंताच्या नामाची. म्हणून त्यांच्या वचनाकरिता भगवंताचं नाम कंठात धारण केलं आणि ते कंठात धारण केलं म्हणून अखंड भगवंताचा होऊन राहिलो आणि देव माझा करून घेतला. अभंग तुका माने वचनासाठी, तुका माने वचन
वचनासाठी नामग्रंथी हरिहरी भगवंताच्या आणि संतांच्या वचनासाठी भगवंताचं नामग्रंथात धारण केलं, सर्वस्व भगवंताच्या चरणी समर्पित केलं आणि भगवंताचे होऊन राहिलो म्हणून भाग्य उदयाला आलं. आणि ते भाग्य त्याने काय असेल तर देव आमचा ऋणी झाला आणि अखंड आमच्या जवळ राहू लागला. हा माझा अनुभव आहे, हा गे माझा अनुभव. हे भक्तिभाव भाग्याचा असा अनुभव तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून सांगतात. बोलण्यासारखं माझ्याकडे बरंच आहे, निर्धारित वेळ संपून गेलेली आहे म्हणून आपण या ठिकाणी थांबणार आहोत. असा अनुभव कोणाकोणाला जीवनामध्ये प्राप्त झाला असं जर तुम्ही विचारत असाल तर ते सगळे संत मायबाप आहेत आणि सगळ्या संतांची गणना दोन संतांमध्ये होते जे पाया भरणीच्या ठिकाणी आहेत आणि कलशाच्या स्थानी आहेत. पण त्यांचं मोठ्या प्रमाणे चिंतन करून आपण थांबूया. ज्ञानेश्वर